करता येईल सुरुवात. ठीक आहे ना सर, करते. गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वेलकम यू ऑल इन दिस ऑनलाइन लेक्चर सीरीज फॉर बॉटनी स्टूडेंट. माई सेल्फ डॉक्टर सुरुचि कडू. हम लोग आज हमारा जो नेक्स्ट सिलेबस का पॉइंट है उसके लिए हमारे बॉटनी के लेक्चरर से ही एक उम्दा और सुरुची आवाज गेला. मॅडमने काहीतरी बहुतेक बटन दाबलं मोबाईल. नाही, फोन वाजला की तसं होते ते. कदाचित फोन आला असेल एखाद्या वेळी. हा, झाले जॉईन. अनम्यूट कर. सॉरी सर. मित्रांनो, आज तुमच्या समोर आमच्यापैकीच एक तरुण अत्यंत प्रभावी असे प्राध्यापक तुमच्या समोर आज त्यांचा विषय मांडण्यासाठी येत आहे. मी त्यांचं इंट्रोडक्शन करून देते. आज जे तुमच्या समोर रिसोर्स पर्सन म्हणून आले आहे ते आहे डॉक्टर मंगेश डगवाल सर. सर असिस्टंट प्रोफेसर आहे श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज, अंजनगाव सुरजी. सरांचं MSc झालंय आणि MSc मध्ये सरांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातनं सुवर्ण पदक मिळालेलं आहे. तसंच सरांचं MPhil, PhD आणि नेट पण झालेलं आहे. सरांचा आतापर्यंतचा शिक्षण क्षेत्राचा 15 वर्षाचा असा व्यापक अनुभव आहे. सर सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्यही आहेत. तसेच सर विद्यापीठाचे PhD मार्गदर्शकही आहेत. सरांचा संशोधनात म्हणजे रिसर्च मध्ये मोलाचा सहभाग आहे. त्यामध्ये सरांचे 22 संशोधन पत्र प्रकाशित झालेले आहे. म्हणजे आपण म्हणतो की रिसर्च पेपर 22 रिसर्च पेपर सरांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले आहे. तसेच 15 पुस्तकही सरांनी लिहिलेले आहे. सर हे एक उत्तम लेखक आहे. त्यावर सरांनी आपले 15 असे न्यूज पेपर मध्ये लेख लिहिलेले आहेत. सगळे लेख हे औषधी वनस्पतींवरच आधारित आहे. सरांनी आतापर्यंत वेगवेगळ्या कार्यशाळेत कॉन्फरन्सेस मध्ये 35 लेक्चर्स दिलेले आहे, जे की औषधी वनस्पती, हर्बल प्रॉडक्ट्स अँड हायड्रोपोनिक्स या विषयावर आहे. सर UGC HRDC म्हणजे एक सेंटर आहे विद्यापीठाचं, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग दिल्या जाते सगळ्या प्राध्यापकांना. तिथे रिसोर्स पर्सन म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. सर बऱ्याचशा संस्थेमध्ये किंवा परिषदेवर सदस्य आहेत. त्यापैकी अकॅडमिक अँड सायंटिफिक सोसायटी आसाम चे सर फेलो स्कॉलर आहे. तसेच सोसायटी ऑफ इथनोबॉटनिस्ट लखनौ उत्तर प्रदेश यांच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आहे. त्याचप्रमाणे सर एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी अंजनगाव सुरजी याचे सचिव आहे. एवढेच नव्हे तर सरांना या वर्षी 2022 मध्ये श्रीलंकेच्या स्वदेशी औषध संस्था म्हणजे IIM आणि IIT कोलंबो यांच्या 6व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत म्हणजे कॉन्फरन्स मध्ये युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. तर अशा डायनॅमिक व्यक्तीला आज तुम्ही ऐकणार आहे. त्यांचा टॉपिक आहे रेडीनेस फॉर द एंट्री इनटू कॉर्पोरेट वर्ल्ड अँड इंडस्ट्रीज, प्लांट बेस्ड इंडस्ट्री अँड देअर स्किल डिमांड्स. विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे रिसोर्स पर्सन आहे यांचा टॉपिक पण खूप छान आहे आणि त्यांचा त्यावर असलेली जोड पण खूप चांगली आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना एक विनंती आहे, जसं खेडकर सरांनी स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही जर कुठे शांततेने बसून जर कॅमेरा चालू ठेवत असाल
तर तसं ठेवा, कारण हे युट्यूब लाईव्ह चालणार आहे. आणि सगळ्यांनी कृपया करून आपले हेडफोन किंवा मायक्रोफोन हे म्यूट ठेवा. एवढी विनंती करून मी सरांना विनंती करते की आपले लेक्चर चालू करावे. अं, पुन्हा एक विनंती आहे अशी आहे, एक मिनिट मंगेश, की आपले हो. प्रोफाईल नेम सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापले प्रॉपर करून घ्या. इन मीन टाइम तुमचं जर प्रोफाईलचं नाव अर्धवट असेल, जसं मला पूनम दिसते, पूनमचं फक्त नाव आहे, सरनेम नाहीये. काही विद्यार्थ्यांचे मोबाईलचे नाव आहेत, ते पण त्यांचं प्रोफाईल नेम असले पाहिजे. चालेल, ठीक आहे मंगेश प्लीज. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. मला चांगला परिचय करून दिला तुम्ही, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि सोबतच आज सर्व जे विद्यार्थी आपल्या या लेक्चर सिरीजला जॉईन झाले, त्यांचं सुद्धा मी या लेक्चर सिरीज मध्ये स्वागत करतो. आजचा जो टॉपिक आहे तो दोन्ही दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. एक म्हणजे तुमची जी परीक्षा होणार आहे त्या दृष्टीने महत्वाचा आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी आपण शिकत आहे त्याच्याकरता सुद्धा महत्वाचा आहे. आजचा जो टॉपिक आपण घेत आहे जो आहे रेडीनेस फॉर एंट्री इंटू द कॉर्पोरेट वर्ल्ड ऑफ द इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये आपण स्पेशली एक टॉपिक डिस्कस करणार आहे जो म्हणजे प्लांट बेस्ड इंडस्ट्री अँड देअर स्किल डिमांड्स. हे सुरू करण्यापूर्वी आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण ज्या गोष्टीसाठी जे आपण हे सर्व धडपड करत आहे त्याला आपण करिअर म्हणतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे करिअर आहे. त्यामध्ये अकॅडमिक आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे, आणि एक रिसर्च सेक्टर आहे. अकॅडमिक मध्ये आपण जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, तर मी आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये तुम्ही सर्व अधिकारी पाहत असता. रिसर्च मध्ये तुम्हाला सगळे सायंटिस्ट वगैरे दिसतात. आणि याच्यात एक सर्वात महत्वाचा जो सेक्टर आहे तो आहे कॉर्पोरेट सेक्टर, की जे आपले जे विद्यार्थी आहे, आपण जे विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल कमी विचार करतो. आणि या वर्षीच्या सिलेबसमध्ये त्या पद्धतीनं असं डिझाईन केलं आहे की तुम्हाला सर्वच अँगलनी तो सिलेबस शिकता यावा आणि सर्वच ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला त्या माहीत व्हाव्या, म्हणून त्या वेळी हे सिलेबस डिझाईन केला. आणि त्याच्यातला एक पार्ट तो म्हणजे आहे रेडीनेस फॉर एंट्री इंटू द कॉर्पोरेट वर्ल्ड. आपण टायटल पाहिल्यानंतरच आपल्याला थोडस म्हणजे एकदम घाबरल्यासारखं होऊ शकते. त्याचा सर्वात साधा जर मिनिंग पाहिला आपण की आपली जी तयारी आहे कॉर्पोरेट वर्ल्ड मधली, पहिली तर सर्वात आधी महत्वाचं सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे काय. आपण ज्या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या म्हणतो, जसं तुम्ही पाहिलं असेल, डाबर नाव ऐकलं असेल, डाबर कंपनी, पतंजलीचे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ह्या सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या ज्याला आपण म्हणतो वेल रिनाऊंड कंपनीज आहे, की जी कंपनी प्लांट बेस्ड आहे, ज्याच्यावर प्लांट बेस्ड ज्याच्यामध्ये प्लांट बेस्ड प्रॉडक्ट तयार केले जातात. आणि हेच आपण पाहणार आहे प्लांट बेस्ड इंडस्ट्री अँड देअर स्किल डिमांड्स. महत्वाचा प्रश्न हा आहे की हे सर्व एंटर होत असताना ड्युरिंग द एंट्री into the corporate world. So, being a botany student, as a botany student, when we stepping into the corporate world, जेव्हा आपण त्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पाऊल टाकण्याचा विचार करतो, वी इन्व्हॉल्व मोर दॅन जस्ट अप्लाइंग फॉर अकॅडमिक नॉलेज. म्हणजे आपण फक्त आपलं शैक्षणिक नॉलेज जे आपण गेन केलं आहे, गेन ड्युरिंग द आपण जे स्टडी करणार आहे 3 वर्ष ते करणार आहे. बट तुम्ही जर बघितलं असेल तर इंडस्ट्री टुडे म्हणजे आजची सध्याची जी इंडस्ट्रीची डिमांड आहे, दे लुक फॉर द वेल राऊंडेड कॅन्डिडेट्स. वेल राऊंडेड हा एक युनिक वर्ड आहे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ऑल राऊंडेड. ऑल राऊंडेड त्याला सर्व स्किल आहे व सर्व गोष्टी आहे. वेल राऊंडेड हा वर्ड जो मी यूज करत आहे याच्याकरता, तो याच्यासाठी यूज करत आहे की तो पर्सनॅलिटी, त्याची जी पर्सनॅलिटी आहे, दिस कॅन्डिडेट पर्सनॅलिटी दॅट शुड बी फुल्ली डेव्हलप. म्हणजे तो फुल्ली डेव्हलप असला पाहिजे. फुल्ली डेव्हलप मीन्स व्हॉट? फुल्ली डेव्हलप मीन्स की त्याच्यामध्ये अकॅडमिक नॉलेज सोबत जे त्यांनी अकॅडमिक नॉलेज गेन केलं, तुम्ही जे आता स्टडी करत आहे त्याच्यासोबत त्याला स्किल काही मिळाली आहे का, स्किल ज्याला आपण कौशल्य म्हणतो, एखादं टेक्निक, एखादी स्किल कौशल्य मिळालं आहे का, आणि सायमल्टेनियसली हे करत असताना त्यासोबत त्याला काही
व्होकेशनल स्किल ज्याला आपण म्हणतो, ज्याला व्यावसायिक व्यावहारिक जे आपण म्हणतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याला मिळालं आहे का. हे सर्व करत असताना ह्या जेव्हा त्याला इंडस्ट्री असं डिमांड करत आहे की दिस कॅन्डिडेट शुड बी वेल राउंडेड कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज आणि सॉफ्ट स्किल असल्या पाहिजे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, जे आपण टॉपिक आता स्टडी करत आहे आणि ज्यानुसार आपण सिलेबस डिझाईन केला आहे. तुम्ही BSc चा सिलेबस बघितला असेल बॉटनीचा, आणि तुम्हाला यावर्षी पहिल्या सेमिस्टरमध्ये एक स्किल एनहान्समेंट कोर्स सुद्धा आहे, मेडिसिनल प्लांट कल्टिवेशन आणि प्रोसेसिंग. हे जे स्किल कोर्स आहेत, तुमचे जे सब्जेक्ट्स आहे मेजर मायनर, या व्यतिरिक्त काही कोर्सेस असे डिझाईन केलेले आहे आपल्या बॉटनीमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला हे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये एंट्री करायची आहे, त्याची जी प्रिपरेशन करायची आहे, त्यासाठी तुमच्या स्किल कशा डेव्हलप होऊ शकतात त्या वेनी असे वेगवेगळे स्किल कोर्स, ज्यामध्ये मेडिसिनल प्लांट असेल, त्याचं कमर्शियलायझेशन म्हणतो आपण, व्होकेशनल स्किल कोर्स असेल, तुम्हाला त्याला त्याचे प्रॉडक्ट कसे बनवायचे, हर्बल प्रॉडक्ट्स कसे बनवायचे, तुम्ही ऐकलं असेल काढा वगैरे, की भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. सोबतच आणखी काही कोर्स डिझाईन केले आहे जे तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट सेमिस्टरला राहणार आहे. सीड डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी आहे, काही प्रपोज कोर्स आहे याच्यामधले, जसं सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, नर्सरी आणि गार्डन मॅनेजमेंट आहे, किंवा त्याच्यासोबत इको फ्रेंडली प्लांट प्रॉडक्ट्स आहेत. आपण भरपूर प्लांट प्रॉडक्ट्स पाहत असतो. आणि यासोबत काही असे आणखी जनरल कोर्स सुद्धा आहे, त्याला हर्बल मेडिसिनल प्लांट फिल्स म्हणू, प्लांट प्रोपगेशन म्हणू, फोरेन्सिक बॉटनी तुम्ही ऐकलं असेल, हे सुद्धा एक अतिशय महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग कोर्स आहे. हे सगळे कोर्स ज्याला आपण स्किल बेस म्हणतो, ज्याला कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये 100% काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहे, भरपूर अपॉर्च्युनिटीज राहू शकतात, तसे हे कोर्स डिझाईन केलेले आहे. काही याच्यातले प्रिस्क्राईब्ड आहे, काही प्रपोज कोर्स आहे. तर whenever we want to enter into the corporate world, how we can prepare for this corporate world, म्हणजे आपला being a botany students, how these students can prepare for the to enter into the corporate world. So here, for preparing the corporate world as a botany students, there are these so many things that should be developed in the students, म्हणजे तुमच्यामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी एक सोबत येणार नाही. तुम्हाला मी आधीच सांगतो की आपल्याला तुम्हाला इंटरेस्ट त्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये असो नसो, पण तुम्हाला हे दोन्ही अँगलनं महत्वाचं आहे की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड सुद्धा आहे आणि तुम्ही याच्यावर विचार सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये जे आपण प्रिपेअरिंग फॉर द कॉर्पोरेट वर्ल्ड ॲज अ बॉटनी स्टुडंट म्हणत आहे, त्याच्यामधलं जे वेगवेगळे अँगल्स आहे की ज्या अँगल आपल्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये येताना, जे की बॉटनी स्टुडंट्स म्हणून आपण बॉटनीचं नॉलेज घेत आहे, बॉटनीची स्किल घेत आहे, प्लस आपल्यामध्ये अदर स्किल जे आहे ती सुद्धा यायला पाहिजे. तसं आपण त्याला म्हणू की स्टेईंग अपडेटेड विथ द इंडस्ट्री ट्रेंड्स. त्याच्यानंतर आहे डेव्हलपिंग डिजिटल लिटरसी. तुम्ही जे प्लॅटफॉर्म यूज करत आहे, मीन्स यू हॅव सम डिजिटल लिटरसी, म्हणजे तुमच्यामध्ये काही डिजिटल लिटरसी आलेली आहे. नंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ इंटर्नशिप अँड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस. जे आपल्यामध्ये जे आपण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणतो, तुम्ही जे प्रॅक्टिकल परफॉर्म करता, जे स्किल एनहान्समेंट कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्ही खूप सारे टेक्निक शिकलेले आहे, त्या प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करायचं. आणि याच्यासोबत तुम्हाला आता भविष्यात इन फ्युचर, ते मी पुढे सांगतो, तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा राहणार आहे, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्यांच्या कसं ते प्रॅक्टिकल करतात, तिथे कसं परफॉर्म करतात ते सुद्धा. आणि यासोबत एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला सर्व येते, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण बॅलन्सिंग हार्ड अँड सॉफ्ट स्किल म्हणू, हे एक सुद्धा महत्वाचं आहे की आपल्याला टेक्निकल नॉलेज भरपूर राहते, बट वी कॅन कम्युनिकेट प्रॉपरली. आपल्याला ते लक्षात येत नाही आपण कसं कम्युनिकेट करायला पाहिजे. सायमल्टेनियसली यासोबत तुमच्यामध्ये लाईफ लॉंग लर्निंग अँड अडॅप्टेबिलिटी, म्हणजे एक चांगलं एक गोष्ट तुमच्या लाईफ लॉंग तुमच्यामध्ये कशी येऊ शकते, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. आणि एक ज्याला आपण इंडस्ट्री अक्युमेन आणि स्ट्रॅटेजी थिंकिंग म्हणतो, म्हणजे आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे त्या इंडस्ट्रीमधले. त्यानंतर डेव्हलपिंग ग्लोबल माइंडसेट, म्हणजे आपला त्याच्यामध्ये ग्लोबल माइंडसेट कसा असला पाहिजे स्टुडंटचा.
सोबतच तुमचं प्रोफेशनल नेटवर्क कसं असलं पाहिजे. आता तुमचं टीचरचं रिलेशन जे आहे, ज्याला आपण ते टीचर म्हणजे प्रोफेसर म्हणू आपण, इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबतचं कसं राहील. आणि सर्वात महत्वाचा आहे द रोल ऑफ इनोव्हेशन इन द कॉर्पोरेट सक्सेस. तर हे जे ह्या सर्व गोष्टी आहे, ह्या गोष्टी तुम्हाला एकत्रित एकाच वेळा नाही मिळणार. ह्या सर्व गोष्टी जे तुम्ही ज्या पॉलिसीमध्ये ऍडमिशन घेतली आहे, त्या पॉलिसीमध्ये सर्व गोष्टी वेगवेगळ्या व्हर्टिकलमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, ज्यामधून तुम्हाला या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाण्याकरता ह्या स्किल्स, ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला प्रत्येक वर्षी शिकवल्या जातात आणि ते तुम्ही त्या पद्धतीनं शिकू शकता. यामध्ये जर आपण बघितलं, पहिलं जे स्टेईंग अपडेटेड विथ, की इंडस्ट्रीनुसार आपण काय करू शकतो. तर हे जे आहे, हे स्टेइंग अपडेटेड विथ इंडस्ट्री ट्रेंड, म्हणजे इंडस्ट्रीचा जो ट्रेंड चालू आहे बॉटनी मधला स्पेशली, तर आपल्याला पूर्ण कॉर्पोरेट वर्ल्ड बद्दल नाही बोलायचं आहे. आपल्याला आपल्या बॉटनी रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याबद्दल जर आपण म्हटलं, तर दिस इज द की कंपोनंट ऑफ प्रिपेरिंग द प्रोफेशनल करिअर. आपलं जेव्हा व्हेन वी डिसाइड द प्रोफेशनल करिअर इन द कॉर्पोरेट सेक्टर, त्यामधलं ते की कंपोनंट आहे. आणि इन इंडस्ट्री इट रिलेट्स टू द बॉटनी. या बॉटनीशी रिलेटेड ज्या काही इंडस्ट्रीज आहे, त्याला आपण कॉर्पोरेट सेक्टर म्हणू. दॅट इज द ॲग्रिकल्चरल. त्याच्यामध्ये आपण सस्टेनेबल प्रॅक्टिसेस म्हणू, इसायझन ॲग्रिकल्चरल म्हणू. त्यामध्ये काय म्हणते त्याला आपण अचूक शेती, ज्याला एक परफेक्ट टूल यूज करून म्हणा, त्याच्यामध्ये त्याचं फार्मिंग करणे. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे, फार्मास्युटिकल आहे, प्लांट बेस्ड प्लांट डिराइव्ड मेडिसिन ज्याला आपण म्हणतो, हर्बल प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टी आहेत. तर यामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या त्याला आपण ऑपॉर्च्युनिटीज म्हणतो, याला शिफ्ट टुवर्ड नॅचरल अँड प्लांट बेस्ड हेल्थ सोल्युशन, हे त्याच्यामधून ते एक होणं महत्वाचं आहे. आणि मग याच्यामध्ये जर आपल्याला चांगलं अपडेटेड व्हायचं असेल, तर आपल्याला आपलं प्रोफेशनल नेटवर्क ज्याला आपण म्हणतो, तुम्ही नाव ऐकलं असेल सध्या तुम्ही, जीमेल ह्या गोष्टी आहे, झूम आहे, किंवा आणखी काही जे कम्युनिकेशन आले आहे ते आहे. पण त्याच्यामध्ये एक लिंक्डइन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये प्रोफेशनल जे एंगेजमेंट राहतात त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. आणि त्याच्यात तुम्ही वेगवेगळे जर्नल्स वाचून हे सुद्धा तुम्हाला स्वतःला यू कॅन अपडेट युअर सेल्फ. तसं एक उदाहरण मी सांगेल या गोष्टीसाठी. इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, म्हणजे ज्याला आपण फार्मास्युटिकल कंपनी म्हणू, दे आर इन्व्हेस्टिगेटिंग हेविली इन द प्लांट बेस्ड प्रॉडक्ट. ते पूर्ण या प्लांट बेस्ड प्रॉडक्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. आणि मग त्याच्या संबंधित काय आपल्याला आहे महत्वाचं, ते सुद्धा त्याच्यामधून ही स्किल येऊ शकते. दुसरं सर्वात महत्वाचं सेकंड थिंग इज डिजिटल लिटरसी, डेव्हलपिंग डिजिटल लिटरसी. डिजिटल लिटरसी याच्यावर आपल्याला जास्त डिस्कस नाही करायचं आहे, की ॲबिलिटी टू इफेक्टिव्हली द डिजिटल टूल, जे आपण डिजिटल टूलचा इफेक्टिव्ह टूल आणि टेक्नॉलॉजी कशी यूज करू शकतो. आणि मग त्याच्याशी संबंधित जे महत्वाची गोष्ट आहे, त्याला आपण डिजिटल लायब्ररी म्हणू. हे वेगवेगळे जे आपण आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स पाहतो, त्यामध्ये जसं पीडीएफ अवेलेबल असतात, ई बुक्स अवेलेबल असतात, ऑडिओ व्हिडिओ असतात. हे सुद्धा तुम्हाला एक कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाताना हे सुद्धा तुम्हाला हे पाहून याच्यातून तुम्ही त्यामध्ये तुमचं एक तुम्हाला स्वतःला अपडेट करू शकता. अँड why the digital literacy matters in the workplace, but this is essential today for the corporate world to optimize the workflow. तुमचा वर्कफ्लो आणि डेटा अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला हे टूल्स यूज करणं सर्वात महत्वाचे आहे. ज्यामध्ये आणखी जसं काही प्लॅटफॉर्म्स आहे याच्यामध्ये, जसं डेटा अनालिसिस साठी आहे, डिजिटल कम्युनिकेशन टूल्स आहेत. हे सर्व गोष्टी यामध्ये यूज करू शकतो आपण. त्यामध्ये जर डिजिटल लिटरसी बॉटनीमध्ये जर आपण म्हणत असू, तर वेगवेगळे इंडस्ट्रीज, वेगवेगळे सेक्टर्स तुम्ही ऐकले असतील. फॉर एक्झाम्पल बायोटेक्नॉलॉजी, हे तुम्हाला 12th असेल. त्यामध्ये जेनेटिक डेटा अनालिसिस केलं जाते, आणि फॉर दॅट जेनेटिक डेटा अनालिसिस देर इज अ यूज ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ सॉफ्टवेअर्स. ॲग्री टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा जर एक परफेक्ट फार्मिंग करायचं असेल, तर त्यामध्ये तुम्ही पाहत असाल की नाऊ द डेज देर इज अ यूज ऑफ ड्रोन्स फॉर दी स्प्रेइंग. त्यानंतर सेन्सर्स आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. इन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग करायचं असेल प्लांटचं, अनालायझिंग द प्लांट स्पेसिस विथ GIS.
हे सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम नाही, थोड्या थोड्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाताना. प्रत्येक गोष्टच माहीत असेल असं नाही, त्यामधलं आपण हे वेगवेगळे जे प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज आहेत त्याच्यासाठी काय आवश्यक आहे ते डिस्कस करत आहे. आणि डेटा अनालिसिस, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि ह्या ज्या स्किल आहे, दॅट स्किल टू बिल्ड, त्या स्किल कोणत्या फील्ड व्हायला पाहिजे. तर जसं आपल्याला वेन वी डिसाईड द प्लांट स्पेसिस मॅपिंग, आपण जर आपल्याला प्लांट स्पेसिसचं मॅपिंग करायचं असेल तर आपल्याला जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन, ज्याला आपण GIS म्हणतो, हे त्याचं थोडंसं इन्फॉर्मेशन माहीत असणं आवश्यक आहे. अर्थात तुम्हाला त्याचं ट्रेनिंग सुद्धा नंतर ते याच्या माध्यमातून दिल्या जाऊ शकते. आणि हे जर तुम्हाला लर्न करायचं असेल, ही जर डिजिटल लिटरसी, वेन यू वॉन्ट टू acquire such kind of the digital literacy, so you can use the different kind of platforms. For example, Coursera, there are different courses on the Coursera. You can search in the Google. Udemy, here you can join to various kind of the courses for your digital literacy. आणि याच्यामध्ये एक आणखी महत्वाची गोष्ट आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इम्पॉर्टन्स ऑफ इंटर्नशिप अँड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. जे मी आधी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाण्यासाठी एक स्टेप तयार करून ठेवली आहे तुमच्या सिलेबस मध्ये, तुमच्या स्कीम मध्ये. आणि ती जी स्टेप, म्हणजे ती जी एक स्टेप तयार केलेली आहे, ज्याच्या ज्या स्टेप थ्रू तुम्ही त्या डायरेक्टली त्या इंडस्ट्री पर्यंत पोहोचू शकता, ती गोष्ट म्हणजे ती स्टेप ज्याला आपण म्हणू त्याला म्हणतात इंटर्नशिप. आणि सोबतच तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सुद्धा करत आहे, वेगवेगळ्या प्रॅक्टिकल सुद्धा परफॉर्म करत आहे. बट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दॅट इज रिलेटेड विथ, हे जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्ही घेता दॅट इज रिलेटेड विथ युअर अकॅडमिक, म्हणजे जे तुमचं सिलेबस आहे, करिक्युलम आहे, त्या रिलेटेड आहे. बट दिस इंटर्नशिप इट इज द ब्रिज, म्हणजे हे एक ब्रिज आहे क्लासरूम लर्निंग आणि इंडस्ट्री एक्सपेक्टेशनचा. म्हणजे जी इंडस्ट्री आहे आणि जी तुम्ही क्लासरूम मध्ये लर्न करत आहे, या दोघांमधला जे मी तुम्हाला स्टेप मधलं, याला ब्रिज म्हणू आपण. तो एक ब्रिज आहे ज्याला आपण पूल म्हणतो, की ज्या पूलवरून तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुमच्यासाठी ती प्रोव्हिजन केलेली आहे. तसं त्याला आपण इंटर्नशिप काय प्रोव्हाइड करते, ज्याला आपण नेहमी तुम्ही वर्ड ऐकला असेल, इंटर्नशिप इंटर्नशिप. तर इंटर्नशिप प्रोव्हाइड्स अ हँड्स ऑन एक्सपिरियन्स टू अप्लाय द थेरॉटिकल नॉलेज. म्हणजे आपल्याला जे थेरॉटिकल नॉलेज आहे, ते थेरॉटिकल नॉलेज तुम्ही हँड्स ऑनच्या माध्यमातून डायरेक्टली कसं एक्सपिरियन्स करू शकता, दॅट इज व्हॉट वी लर्न इन द इंटर्नशिप. अँड दॅट हेल्प टू एक्सप्लोर द करिअर पाथ. तुमचा जो करिअर पाथ आहे, इंडस्ट्री टू फाइंड द बेस्ट फिट फॉर यू, म्हणजे तुम्हाला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंटर्नशिप करता येईल याचं सुद्धा तुम्हाला ते ऑप्शन राहू शकते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बॉटनीचे स्टुडंट आहे, तुम्ही जर असं ठरवलं की तुम्हाला मेडिसिनल प्लांटचे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतात आणि तुम्हाला इंटर्नशिपला असं ऑप्शन दिलं गेलं की यू कॅन जॉईन डाबर, किंवा आणखी याच्यापेक्षा एखादी प्लांट बेस्ड हर्बल कंपनी आहे. तुम्हाला आणखी एक कंपनीचं नाव सांगतो, मी समोर एक माझी स्लाइड आहे त्याच्यामध्ये, सामी साबानिसा म्हणून आहे, जे न्यूट्रास्युटिकल प्रॉडक्ट तयार करते थ्रूआउट द वर्ल्ड, म्हणजे इंडिया ओरिजिन आहे आणि वेगवेगळ्या कंट्रीमध्ये सुद्धा त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत. इथं जर तुम्हाला इंटर्नशिप करायला मिळाली तर देर इज, म्हणजे तुम्हाला विचार करायचं कामच नाही आहे. कारण जे तुम्ही तिथे स्किल घेणार आहे न्यूट्रास्युटिकल प्रॉडक्टची, त्या ड्युरेशन मध्ये ते तुम्हाला इन फ्युचर ते सुद्धा कामात येऊ शकते. तुम्हाला मी आधीच सांगितलं याच्यामध्ये की NEP 2020 जी रिक्वायरमेंट आहे, त्यातली सर्वात मेन रिक्वायरमेंट तुम्हाला आता सेमिस्टर, जे तुमचं आता सेकंड सेमिस्टर सुरू होईल म्हणा, किंवा त्याच्यापासून तुम्हाला 120 आवर्सची इंटर्नशिप आहे. त्याच्यात तुम्हाला क्रेडिट अवॉर्ड्स केले जाणार आहे आणि ते क्रेडिट्स तुम्हाला इंडिकेट करेल की वेअर यू हॅव कम्प्लिटेड युअर इंटर्नशिप, विच टेक्निक, विच स्किल दॅट यू हॅव डेव्हलप, म्हणजे तुमच्यामध्ये कोणती स्किल डेव्हलप झालेली आहे, ती स्किल तुम्हाला त्या इंटर्नशिपच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि ही जी इंटर्नशिप आहे बॉटनी मधली, जर आपण म्हणू कुठे कुठे इंटर्नशिप आहे, तर या इंटर्नशिप मध्ये जर आपण म्हटलं तर वेगवेगळे जे प्लांट बेस्ड प्रॉडक्ट इंडस्ट्रीज आहे, प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज आहे, लॅबोरेटरीज म्हणून काही NGO सुद्धा आहे. जसं फॉर एक्झाम्पल जी आता मॅडमनी सांगितली, वारसा इथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी,
इट इज प्युअरली वर्क ऑन दी ट्रॅडिशनल हिलर्स. जे ट्रॅडिशनल हिलर्स आहे ते काय औषधी देतात, वनौषधी देतात, त्यांच्यावर वर्क करत आहे. जर तुम्ही तिथे जाऊन ट्रेनिंग घेतलं, त्याच्यासोबतच काही अशा एनजीओज आहे किंवा अशा ऑर्गनायझेशन्स आहे. आमच्या इथे एक NPAV म्हणून नागार्जुना आयुर्वेदिक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ज्या कंपनीनी या वर्षी एक पायपर लावून, तुम्ही पिंपरी नाव ऐकलं असेल, मेडिसिनल प्लांट जे इकडे कल्टिवेट केल्या जाते, त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालं. अशा प्रकारच्या NGO, अशा प्रकारच्या ज्या कंपनीज आहे, इंडस्ट्रीज आहे, त्याच्यात जर तुम्हाला इंटर्नशिप मिळाली तर दॅट विल बी द व्हेरी गुड थिंग. आणि ते तुमची सुरुवात राहील टू एंटर इन टू द कॉर्पोरेट वर्ल्ड. म्हणजे हा तुमचा रिडीनेस झाला. हा इथून तुमचा याचा प्रवास प्रवास सुरू झाला. अर्थात तुम्ही जे करिअर चूज कराल दॅट इज द डिफरंट थिंग. बट हे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल करून दिले जात आहे. आणि हे करत असताना ड्युरिंग दिस, त्याच्यामध्ये जसं आपण म्हणू इंटर्नशिप करताना, जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल एखादी हर्बल मेडिसिन, ज्या हर्बल कंपनी असेल तिथे जर गेले, तर तुम्हाला ती जी प्रोसेस आहे विच इन्व्हॉल्व इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये, त्याचं प्रॉडक्ट कसं डेव्हलप होते त्याची जी स्किल आहे तुम्हाला मिळेल. सोबतच आता जी स्किल तुम्हाला मिळेल ती एक प्रकारची स्किल आहे, मी नंतर सांगतो तुम्हाला ती कोणती स्किल आहे जी तुम्ही घेत आहे. सोबत तुम्हाला तिथे टीम वर्क, टीम मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, जे आपलं लॅकिंग राहते. आपल्याला एखाद्या टीचर सोबत बोलताना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर हे जे प्रोफेशनल कम्युनिकेशन आहे हे सुद्धा तुम्हाला त्या माध्यमातून मिळते. आणि निश्चित, डेफिनेटली, की ज्याला आपण करिअर बेनिफिट म्हणतो, टॅलेंट जे पाईपलाईन आहे ज्याला आपण, जर तुम्ही इंटर्नशिप एखाद्या कंपनीमध्ये केली असेल तर ते कंपनी जी आहे ते तुम्हाला डायरेक्टली हायर करू शकते इन फ्युचर. कारण त्या कंपनीला माहित आहे की यू हॅव कम्प्लिटेड युअर इंटर्नशिप ॲट देअर कंपनी ऑर इंडस्ट्री. आता याच्यामध्ये आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी मी आधी सांगितली तुम्हाला, जे वेगवेगळे टीम मॅनेजमेंट वगैरे आपण म्हणतो, बॅलन्सिंग द हार्ड अँड सॉफ्ट स्किल. आपण हे वर्ड खूप वेळा ऐकला असेल. स्किल तर आपण ऐकलाच असेल, स्किल ज्याला आपण कौशल्य म्हणतो. आणि ही जी स्किल आहे, ही स्किल जे आहे, दोन प्रकारची स्किल आहे जे आपल्या करिअर सक्सेसमध्ये सर्वात महत्वाचा रोल प्ले करते, सर्वांच्याच करिअरमध्ये रोल प्ले करते. एक आहे हार्ड स्किल आणि दुसरी आहे सॉफ्ट स्किल. हार्ड स्किल दॅट इज, त्याला आपण टेक्निकल, दिस इज बेस्ड ऑन दी टेक्निकल नॉलेज. जे आपण अकॅडमिक स्टडी करतो, जे आपण एक्सपेरिमेंट स्टडी करतो, त्याचं नॉलेज आपण गेन करतो, ती मेथड आपल्याला माहीत राहते. ते जे आहे स्पेसिफिक नॉलेज दॅट इज गेन थ्रू द एज्युकेशन. म्हणजे आपण जेव्हा आपलं शिक्षण घेतो, ते शिक्षण घेत असताना आपण ते एक काय म्हणतात त्याला, आपण मेथड शिकतो असतो. जसं प्रॅक्टिकल परफॉर्म केलं असेल, एखादं तुम्ही फोटोसिंथेसिस परफॉर्म केला असेल एक्सपेरिमेंट, तर तुम्ही ती मेथड स्टडी केली आहे की विल्मन पॉप्युलर यूज करायचा, प्लांट कसं यूज करायचा, हे तुम्हाला टेक्निकल नॉलेज आलेलं आहे. सोबतच तुम्ही काही आजची अनालिसिस केलं असेल, हे टेक्निकल नॉलेज आहे. असे टेक्निकल नॉलेज ज्याला आपण फिजिओलॉजीचे म्हणू, वेगवेगळे मॉलिक्युलर बायोलॉजीचे म्हणू, आणि यासोबतच इनेबल यू टू परफॉर्म दी टेक्निकल टास्क. तुम्हाला ते टेक्निकल टास्क करता येते त्या हार्ड स्किलचा वापर करून. आणि जसं फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं तुम्हाला, कंडक्टिंग द एक्सपेरिमेंट युजिंग द स्पेशलाइज करू शकतो. त्याच कंपॅरिझन मध्ये जर आपण सॉफ्ट स्किल बघितली, त्याचा फुल्ली कॉन्ट्रास्ट आहे. त्याला आपण इंटरपर्सनल क्वालिटीज म्हणतो, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन, म्हणजे माझ्याकडे टेक्निकल स्किल आहे, मी एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकतो, एखादी मेथड मला ते परफॉर्म करता येते. बट मी ते तुम्हाला कम्युनिकेट करू शकतो का? जसं मी तुम्हाला आता एखादा एक्सपेरिमेंट जर सांगत आहे, माझ्याकडे ते पूर्ण स्किल आहे, ती टेक्निकल स्किल मला आहे. पण मला जर तुम्हाला ते त्या वेळी सांगता येत नसेल, तर मग ती सॉफ्ट स्किल माझ्यामध्ये आहे का नाही आहे, हा एक महत्वाचा. सेम थिंग, तुम्ही जेव्हा तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, तुम्हाला ते कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. हे तुमची सुरुवात आहे रेडीनेस, ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट वर्ल्ड साठी.
त्याच्यामध्ये टीमवर्क सुद्धा आहे. तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करता, एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना आपण कशा पद्धतीने टीमवर्क करतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, म्हणजे एखादा वेळेस जर एखादा प्रॉब्लेम झाला असेल, एखादी केस तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल त्या माध्यमातून, तर ते कसं कम्युनिकेट करू शकता. आणि सर्वात महत्वाचा आहे म्हणजे लिडरशिप. तुमच्यापैकी कोण त्याला पुढाकार घेऊन करू शकते. नाहीतर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिला असेल तुमच्या टीचरनी किंवा, आणि तुम्ही तिथे बसलेले आहे आणि तुम्ही ते वाट बघत आहे की बा आता मला सांगेल तेव्हा आम्ही करू. पण तुमच्यामध्ये एक स्टुडंट असं राहते, एक दोन, की जे त्याला लीड करण्याचा प्रयत्न करतो की नाही आपल्याला परफॉर्म करायचा आहे, आपण हे असं करू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इनेबल टू अडॅप्ट, कोलॅबरेट अँड लीड द डायनामिक वर्क इन्व्हायरमेंट. एक चांगल्या प्रकारचं इन्व्हायरमेंट त्यामध्ये होते. आणि जसं आपण त्याला एक्झाम्पल जर मला द्यायचं असेल तर एक्सप्लेनिंग द कॉम्प्लेक्स कन्सेप्ट टू नॉन एक्सपर्ट, त्याला आपण म्हणतो एक्सपर्ट नाही त्याला, जो वर्किंग मध्ये आहे. आणि तुम्ही जर या पिक्चर मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला तिथे ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत, त्या वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल इथे तुम्हाला दिसतात. त्याला आपण कोलॅबरेशन म्हणू, टाइम मॅनेजमेंट म्हणू, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सॉफ्ट स्किल मध्ये येतात. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जी आपण हार्ड स्किल जी आहे, ज्याला आपण त्याला मेजर करू शकतो, त्याला क्वांटिफाय करू शकतो, मोजू शकतो की याला किती चांगल्या प्रकारे ती किती स्किल आहे त्याच्यामध्ये. त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून, जसं टेस्ट म्हणा, सर्टिफिकेट म्हणा, या वेगळ्या माध्यमातून. पण सॉफ्ट स्किल आपण ते क्वांटिफाय नाही करू शकत त्या पद्धतीने. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन, तो कसा बिहेव करत आहे, कसं कम्युनिकेट करत आहे, या पद्धतीने आपण ते करू शकतो. आणि हे अक्वायर करण्यासाठी मला तो एक्सपिरियन्स करणं जरुरी आहे. आणि त्याचं जर आपण त्याला म्हणू की त्याचा रिलिव्हन्स जो आहे तो आपल्या दोन्ही गोष्टीशी आहे, आपण जे करतो परफॉर्म त्याच्याशी. आणि ह्या दोन्ही स्किल आवश्यक आहे का, आय बोथ आर इसेन्शियल. याच्यामुळे काय होईल की स्ट्रॉंग टेक्निकल एक्सपर्टाईज जर असेल, सोबतच जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल, म्हणजे मला खूप चांगलं टेक्निकल नॉलेज आहे बट ते मला इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता येत असेल, ते म्हणजे जी आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्येच नाही तर आपल्यामध्ये सुद्धा ही गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो. अँड टीम वर्क दॅट इन्शुअर द सक्सेस इन द वर्क प्लेस, म्हणजे त्या वर्कच्या ठिकाणी तुम्ही जिथे जिथे आहे त्या त्या ठिकाणी, आणि तुम्ही इन फ्युचर ज्या ठिकाणी जाल तिथे तुम्हाला जर अशा पद्धतीने असेल तर हे एक तयारी आहे. मग हाऊ टू डेव्हलप द बोथ थिंग्स, तुम्ही दोन्ही गोष्टी कशा डेव्हलप करू शकता. तर त्या दोन गोष्टी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला एक म्हणजे हार्ड स्किल ज्याला आपण म्हणतो ते वेगवेगळ्या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आणि सॉफ्ट स्किल तुम्हाला वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स आहे, इंटर्नशिप आहे, लिडरशिप रोल आहे, कम्युनिकेशन आहे, तुम्ही आता ग्रुप डिस्कशन दिले असतील कॉलेजमध्ये, सेमिनार दिले असतील, त्या माध्यमातून तुमच्या सॉफ्ट स्किल तुम्ही त्याच्यात डेव्हलप करू शकता. ह्या तुम्हाला दिसत नाही की माझी सॉफ्ट स्किल डेव्हलप होत आहे, पण तुम्ही सेमिनार देता म्हणजे तुमची काहीतरी सॉफ्ट स्किल डेव्हलप होऊन राहिली. तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करता म्हणजे तुम्ही डिबेट मध्ये पार्टिसिपेट करता म्हणजे डेव्हलप होत आहे. आता एक त्याच्यामध्ये आणखी एक जो रेडीनेस आहे तो लाईफ लॉंग लर्निंग आणि अडॅप्टेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, की आयुष्यभर जे आपण शिक्षण जे घेतो आहे याच्यासाठी त्याची जी अनुकूलता, ज्याला अडॅप्टेबिलिटी ज्याला आपण म्हटलं आहे, ही सर्वात महत्वाची गरज आहे. आणि ही सध्याची गरज काय आहे की आपण जे ज्ञान, जे नॉलेज आपण आपल्या महाविद्यालयामधून घेतो ते तेवढंच पुरेसं नाही. तर सध्या जे इंडस्ट्रीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी यूज केल्या जात आहे, नवीन मेथड यूज केल्या जात आहे, तर त्याकरता आपल्यामध्ये ती स्किल डेव्हलप होणं जरुरी आहे. काहीतरी स्किल आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे की जे त्या कॉर्पोरेट वर्ल्डला आवश्यक आहे. तुम्ही इथं बघाल तर तुम्हाला इथं दिसेल की कशा कशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आणि याचं प्रोव्हिजन या युनिटी पॉलिसीमध्ये केलं आहे, ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि एक दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे इंडस्ट्री अॅक्युमेंट, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, ज्याला आपण इंडस्ट्री अॅक्युमेंट अँड स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणू. इंडस्ट्री अॅक्युमेंट काय आहे, एक दृष्टी ज्याला आपण म्हणतो, एखादी गोष्ट समजण्यासाठीची क्षमता जे आपण म्हणतो, तसं अंडरस्टँडिंग द इंडस्ट्री ऑपरेशन. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने ती इंडस्ट्री वर्क करते, तुमच्या बाजूला जर एखादी, गावाच्या बाजूला एखादी कंपनी असेल, काय काम करते, कसं ते टेक्निकल त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज आहे, त्या मार्केटमध्ये कसं अवेअरनेस आहे, काय कॉम्पिटिशन आहे त्याच्या प्रॉडक्टच्या रिलिव्हंट, हे जे आहे ज्याला आपण म्हणतो ते अंडरस्टँड करून घेणे, त्याला आपण म्हणतो इंडस्ट्री अॅक्युमेंट.
ज्यामध्ये एक एक्झाम्पल जर मी सांगायचं झालं तर जसं फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, प्लांट बेस्ड प्रॉडक्ट तयार होते. ज्या कंपनीला वेगवेगळ्या नियमात राहून म्हणजे त्याचे रेग्युलेशन्स फॉलो करत मग त्याला त्याच्यापासून प्लांट बेस्ड ड्रग तयार करते, प्लांट बेस्ड तयार करावं लागते. जर आपल्याला ती प्रोसेस माहीत असेल, आपल्याला त्याचे स्टँडर्ड्स माहीत असेल, त्याचं काही बेसिक नॉलेज माहीत असेल, तर निश्चितच तुम्हाला त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक स्थान त्यामध्ये मिळू शकते. नाहीतर आपण कंपनीमध्ये गेलो, आपल्याला आपण डिग्री घेतलेली आहे, आपण म्हटलं की मी ते कोर्स पण केलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही आहे, आपल्याला ते परफॉर्मन्स नाही करता येऊन राहिलं, तर मग तुम्हाला तिथे एक काय म्हणते वेगळ्या प्रकारचं फिलिंग, वेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट तिथे दिल्या जाऊ शकते. हे एक त्याच्यामधलं महत्वाचा पार्ट आहे. आणि त्यानंतर आहे की बिल्डिंग अ प्रोफेशनल नेटवर्क ज्याला आपण म्हणतो. हे प्रोफेशनल नेटवर्क आपलं जसं कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, मी तुम्हाला सांगितलं सॉफ्ट स्किल मध्ये तुमच्या टीचर सोबतचं कम्युनिकेशन, तुम्ही तिथे इंटर्नशिप साठी जाणार आहे तिथलं कम्युनिकेशन, हे तुम्हाला वेगवेगळे करिअर सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्या माध्यमातून. आणि एक ज्याला आपण काय म्हणू की ग्लोबल माइंडसेट, डेव्हलपिंग द ग्लोबल माइंडसेट, हे सर्वात महत्वाचा इसेन्शियल पार्ट आहे त्याच्यामधला. कारण की वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहे वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या देशामध्ये काम करते, तिथे जे रेग्युलेटरी स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड्स वेगवेगळे आहेत. म्हणून आपला जो ग्लोबल माइंडसेट आहे जागतिक स्तरावरला, ते सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं विचार करणं जरुरी आहे. आणि निश्चित जो शेवटचा मुद्दा आहे तो रोल ऑफ इनोव्हेशन इन कॉर्पोरेट सक्सेस. म्हणजे आपल्याला जर इनोव्हेशन, नवनवीनता जर आपल्यामध्ये असेल, काही क्रिएटिव्ह थिंकिंग जर पॉवर आपल्यामध्ये डेव्हलप होत असेल, तर आपण त्या पद्धतीनं काहीतरी त्यामध्ये डेव्हलप करू शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की आमच्या अंजनगावमध्ये एक मॅडम आहे, महिला आहे, ज्यांनी स्वतःचं फार्मास्युटिकल कंपनी सुरू केला, शरई फार्मास्युटिकल. तुम्ही नेटवर सर्च करू शकता. अकोल्याला त्यांच्या आता जवळपास 50 प्रॉडक्ट्स आहे आणि जे प्लांट बेस्ड आहे, जे त्यांचा विषय बॉटनी नाही. तुम्ही याच्यातून विचार करू शकता. जर तुमची थिंकिंग पॉवर जर चांगली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाऊ शकता. आता सर्वात महत्वाचं जो आहे, आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते जे पार्ट होता तो होता तुमचा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एंटर होण्यासाठी तुमचा जो रेडीनेस आहे, जो एक नॉन बॉटनिस्ट कडे असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे बॉटनीचं तर आहेच, पण त्यासोबत तुम्ही स्वतःला कसं चांगल्या प्रकारे, ज्याला मी आधीच वर्ड यूज केला होता, जो वर्ड तुम्हाला मी मला वाटते एक वर्ड सांगितला होता, वेल राऊंडेड. वेल राऊंडेड ज्याला म्हटलं मी कॅन्डिडेट, वेल राऊंडेड पर्सनॅलिटी, ते वेल राऊंडेड होण्यासाठी तुम्हाला मी त्या सर्व गोष्टी सांगितल्या, त्या तुमच्यामध्ये आज नाही येणार, त्या हळूहळू तुम्हाला या 3 वर्षामध्ये शिकायला मिळेल. आणि मग तुम्ही त्या पद्धतीनं ते स्वतःला डेव्हलप करू शकता. तुमच्या हार्ड स्किल असो, तुमच्या जवळच्या सॉफ्ट स्किल्स असो, या सगळ्या गोष्टी. आता सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आहे प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज अँड स्किल डिमांड, जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा आहे. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तुम्ही या स्लाइड कडे, तर तुम्हाला दिसेल की जी प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज आहेत आणि त्याच्या काही स्किल डिमांड्स असतात. म्हणजे त्या प्लांट मध्ये जे त्या ह्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट तयार होतात त्याच्या काही ज्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्याच्या वेगवेगळ्या स्किलच्या डिमांड्स आहेत. मग त्या कोणत्या कंपनीज आहे अशा की ज्या प्लांट बेस्ड इंडस्ट्री म्हणू आपण. तुम्ही जर बघितलं तर प्लांट बेस्ड इंडस्ट्री ज्या सध्या ग्रोविंग डिमांड्स आहे याची, देर इज अ ग्रोविंग डिमांड्स. का ग्रोविंग डिमांड्स आहे, जास्त डिमांड आहे? बिकॉज इट इज नॅचरल. नॅचरली तुम्हाला ते नेचर मधून ते प्लांट मिळत आहे, त्याच्यापासून काही प्रॉडक्ट तयार केले जात आहे आणि इट इज अफोर्डेबल, असेसिबल प्लांट बेस्ड प्रॉडक्ट, ते तुम्हाला इझिली त्याच्यात मिळू शकते. आणि इंडियाचा सर्वात मेन रोल का बरं आहे? इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड मेगा डायव्हर्सिटी कंट्री आपण ज्याला म्हणतो. सर्वात जास्त विविधता ज्याला आपण म्हणतो ती आहे रिच व्हरायटी ऑफ दी मेडिसिनल प्लांट्स. तुम्ही जर तिकडल्या साईडला बघितलं, दुसऱ्या साईडला जे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं नाही आहे, तुम्हाला इकडला जो पार्ट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. हे तुम्हाला एक क्युरियोसिटी ज्याला आपण म्हणतो, तुम्हाला एक काय म्हणते मेडिसिनल प्लांट किती महत्वाचे किंवा कोणतेही प्लांट किती महत्वाचा आहे. तुम्ही जर बघितलं तर 22,000 फ्लॉवरिंग प्लांट जे रेकॉर्ड केले आहे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियानी,
तर त्या 22,000 मधले 7,000 मेडिसिनल प्लांट्स आहेत. आणि ते 7,000 मेडिसिनल प्लांट जे आयुष आपण ऐकलं असेल, आयुष त्यामध्ये आयुर्वेदा, युनानी, सिद्धा वगैरे आहे. तर यामध्ये ते यूज केलं जाते. आणि तुम्ही जर पाहिलं तर प्लांटची जी डिमांड आहे सध्या 11,000, 1,100, 1,100 स्पेसीज ची प्लांट डिमांड आहे सर्वात जास्त. ज्याला आपण म्हणू की जर 250 प्लांटचं कन्झम्पशन जे आहे वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी, ते आहे मोर दॅन 100 मेट्रिक टन पर इयर. एका या 248 प्लांट स्पेसीज आहे, ज्यामध्ये काही असे जे प्लांट्स आहेत ज्याला हायली व्हॅल्यू आहे, ते प्लांट्सचा तुम्ही बघू शकता. आणि याचा जर टर्न ओव्हर पाहिला तुम्ही, जर 20 करोड त्याचा टर्न ओव्हर आहे. आता आपण इकडल्या पार्टमध्ये जर बघितलं तर आपली जी आपला जो भारत देश आहे कंट्री, त्याला 5 वर्ष इयरची हिस्ट्री आहे. 5 वर्ष इयर हिस्ट्री ऑफ युझिंग द प्लांट बेस्ड मेडिसिन. म्हणजे आपण पाहिलं असेल, तुम्ही नाव ऐकलं असेल आयुर्वेदा, हे तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही सुश्रुत संहिता, चरक संहिता असं सुद्धा नाव काही जणांनी ऐकलं असेल. यापासून त्याच्या पूर्वीपासून सुद्धा तुम्ही रामायणामध्ये सुद्धा ऐकलं असेल काही मेडिसिनल प्लांट बद्दल. तर याच्यामध्ये सुद्धा त्या प्लांटचा यूज असं लॉंग बॅक हिस्ट्री त्यामध्ये आहे. म्हणून हे जे याच्या बेसवरच मग ह्या ज्या प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज तयार झाल्या, तर ह्या इंडस्ट्रीज तयार झालेल्या आहे. आणि यामध्ये जसं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आयुर्वेदा आहे, एन्शियंट मेडिसिन, एन्शियंट इंडियन मटेरिया मेडिका ज्याला आपण म्हणू. आता ह्या प्लांट बेस्ड इंडस्ट्री कोणत्या? विच आर द प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज दॅट इफ वी सी द ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट बेस्ड इंडस्ट्री जर आपण म्हटलं, ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट बेस्ड वर ज्या इंडस्ट्रीज आहेत, देर आर नंबर ऑफ इंडस्ट्रीज. पण याला आपण एक क्लासिफाय करायचा प्रयत्न केला आहे. ट्राईड टू क्लासिफाय दिस थिंग्स. जसं की एक ट्रॅडिशनल इंडियन मेडिसिनल फॉर्म्युलेशन ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये आयुर्वेदा जे आहे दॅट प्लेज द रोल, हे आहे. नंतर आहे ओव्हर द काउंटर OTC प्रॉडक्ट, जिथे प्लांटचे प्रॉडक्ट्स विकल्या जातात, ते एक पार्ट आला, ती इंडस्ट्री झाली. त्यानंतर इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री, जे वेगवेगळे ऑइल्स तुम्ही बघत असाल, परफ्युम्स बघत असाल, काही फूड याच्यामध्ये जर यूज करतो आपण, पाहू ते नंतर. अरोमॅटिक प्लांट एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो, काही फायटोफार्मास्युटिकल बेस्ड ज्याला आपण प्लांट बेस्ड मेडिसिन तयार केलं जाते, नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट आणि न्यूट्रास्युटिकल्स, त्यामध्ये फूड म्हणून आणि मेडिसिन म्हणून दोन्ही त्याच्यामध्ये ती जी गोष्ट आहे त्याला आपण न्यूट्रास्युटिकल म्हणतो. आणि एक सर्वात महत्वाचं, त्या आपल्या लेक्चरला किंवा तुम्ही पाहिलं असेल की महिलांची संख्या खूप जास्त आहे. आणि जे कॉस्मेटिक आहे, कॉस्मेटिक इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण, हे प्लांट बेस्ड प्रॉडक्ट सुद्धा आहे. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही बरेच जण ॲलोवेरा यूज करत असाल ते याच्यासाठी. तर तुम्ही जर या साईडला बघितलं तर देर आर दी नंबर ऑफ इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. डाबर म्हणा, पतंजली म्हणा, हिमालया म्हणा, की जे प्लांट बेस्ड प्रॉडक्ट तयार करते, न्यूट्रास्युटिकल, फायटोफार्मास्युटिकल, कॉस्मेटिकल्स, हे सगळे प्रॉडक्ट तयार करते. आणि जर आपण एक एक बघितलं, इफ यू सी वन बाय वन, एक जी इंडस्ट्री आहे प्लांट बेस्ड इंडस्ट्री, त्याला आपण ट्रॅडिशनल इंडियन मेडिसिनल फॉर्म्युलेशन म्हणू. ज्यामध्ये आयुर्वेदा, युनानी आणि सिद्धा याच्यासोबतच हे जे आहे, हे एक ज्याला आपण काय म्हणू की हिलिंग, होलिस्टिक हिलिंग प्रिन्सिपल ज्याला म्हणतात, फोकस ऑन मेंटेनिंग द बॅलन्स इन द बॉडी थ्रू द नॅचरल रेमेडी. नॅचरल रेमेडी घेऊन आपल्या बॉडीचं जे बॅलन्स आहे, हे जे ट्रॅडिशनल मेडिसिन आहे त्या माध्यमातून करतात. त्याच्यामध्ये जे महत्वाची गोष्ट आहे, यूज ऑफ मेडिसिनल प्लांट इन द फॉर्म्युलेशन. तुम्ही जर या बाजूच्या साईडला जर बघितला तर तुम्हाला दिसेल की जे इंडियन मेडिसिनल प्लांटचा डेटाबेस आहे, त्यामध्ये आयुर्वेदामध्ये जवळपास 2,000हून प्लांट्स यूज केल्या जातात फॉर्म्युलेशन मध्ये, सिद्धामध्ये सुद्धा, युनानीमध्ये सुद्धा केल्या जातात, होमिओपॅथीमध्ये. आणि सर्वात महत्वाचं जे ट्रॅडिशनल हिलर्स म्हणतो आपण, ज्याला फोक मेडिसिन, ज्याला आपण वैदू लोक म्हणतो, हे जे मेडिसिनल प्लांट यूज करतात, तर हे जवळपास 6,000हून मेडिसिनल प्लांट यूज करतात. म्हणजे दॅट इंडिकेट व्हॉट, की जे काही फॉर्म्युलेशन्स आहे हे किती मोठ्या प्रमाणात या फॉर्म्युलेशन मध्ये यूज केलं जाऊ शकते. म्हणजे ही किती मोठी इंडस्ट्री असेल
त्या मेडिसिनल प्लांट बेस्डची. आणि जर आपण याचा आपण करंट रिलिव्हन्स जर आपण म्हणू, तर तुम्ही याच्या बाजूला बघा की एक मी फोटो लावला आहे ज्यामध्ये हे वैदू आहे. ज्याला आपण ट्रॅडिशनल म्हणू, हिलर्स म्हणू. दीज ट्रॅडिशनल हिलर दे आर सेलिंग देअर हर्बल प्रोडक्ट्स. त्यांनी ते हर्बल प्रोडक्ट तयार केलेले आहेत. हे जे स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ज्याला आपण म्हणतो, काही प्रॅक्टिशनर आहे जसं वैदूज आहे, that provide the plant-based remedy to the million peoples. जे कितीतरी लोकांना ते औषधी देतात. आणि याच बेसिसवर मग याच्या कोणत्या स्किलच्या डिमांड्स आहे या कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, तर त्या स्किल डिमांड्स कोणत्या आहेत, तर एक स्किल डिमांड जे आहे ती आहे मस्ट एबल टू रीड अँड इंटरप्रिट दी एन्शियंट स्क्रिप्ट अँड डिवाइस द न्यू फॉर्म्युलेशन. म्हणजे जी एन्शियंट स्क्रिप्ट आहे, जे आधीचं काही नॉलेज आधी लोकांनी लिहून ठेवलं असेल काही स्क्रिप्टच्या माध्यमातून, किंवा काही लोकांमध्ये ते नॉलेज एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत आहे. जसं ट्रॅडिशनल हिलर्स आहे, ते लिहून ठेवत नाही, पण त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते पास ऑन करतात त्यांच्याकडच्या लोकांना. तर हे जे नॉलेज आहे त्याच असं ती स्क्रिप्ट कशी रीड करता येईल का, याची स्किल त्यामध्ये जर आपल्यामध्ये थोडी थोडी जरी आली, तर ती एक स्किल पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. दुसरं सर्वात महत्वाचं तुम्ही पाहाल तर हे सर्वात महत्वाचं आहे, करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ द प्लांट्स इन द फील्ड. हे लॅकिंग राहते. तुम्ही आता यावर्षी जे मुलं मेजरला असतील त्यांनी स्किल एनहान्समेंट कोर्स केला असेल, तुम्ही किती मेडिसिनल प्लांट पाहिले असतील ते तुम्हाला माहित आहे. इथे जे प्लांट तुम्हाला दिसते ते प्लांट तुम्ही जर ओळखू शकत असाल, तुम्हाला मी एक नंतर असेसमेंट करणार आहे, त्याच्यात विचारल्या जाईल हे प्लांट कोणता आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला जे मी प्लांटचा फोटो दाखवतो याच्यात तुमच्या किती ओळखीचे आहे. याच्यामध्ये अश्वगंधा आहे, याच्यामध्ये अडुळसा आहे, याच्यामध्ये ब्रह्मी आहे, याच्यामध्ये शतावरी, याच्यामध्ये गुळवेल आहे. पण नेमका गुळवेल कोणता, ही जी प्लांट आयडेंटिफिकेशन आहे, मेडिसिनल प्लांट आयडेंटिफिकेशन आहे, ही स्किल तुमच्यामध्ये जर असली, सो निश्चितच तुम्हाला डेफिनेटली यू हॅव लॉट ऑफ चान्स इन द कॉर्पोरेट वर्ल्ड. कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे काय, तर जी प्लांट बेस्ड इंडस्ट्री आहे त्यामध्ये. आणि यासोबत आता यासोबत तिसरी स्किल ज्याला आपण म्हणू, स्किल रिलेटेड टू इट्स हार्वेस्टिंग. म्हणजे तो जो प्लांट आहे, तुम्ही आयडेंटिफिकेशन स्किल शिकले त्या प्लांटची, कोणतं प्लांट आहे, सोबतच त्याचं हार्वेस्टिंग म्हणजे वेन टू हार्वेस्ट. तुम्हाला जर माहित आहे की हे प्लांट याचा यूज या डिजीजवर केला जाते, फॉर एक्झाम्पल तुळशी, सिंपल एक्झाम्पल पाहू, त्याचं दिलेलं आहे की हे दिस प्लांट इज यूज टू ट्रीट द कफ. मग तुम्ही ते तुळशीचे पानं घेता, त्या चहामध्ये टाकून देता, आणि मग तुम्हाला असं वाटतं की आपण ते ट्रीटमेंट घेऊन राहिलो, आणि आपला खोकला बसून राहिला की नाही बसून राहिला, आय डोंट नो. ही जी स्किल आहे, ही स्किल म्हणजे हार्वेस्टिंग, वेन टू हार्वेस्ट, कधी वाळल्यानंतर की ओले लिव्स, कसं. तर हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्लांटची एक हार्वेस्टिंग स्किल आहे. आणि त्याचा एक ड्युरेशन आहे, त्याचा टाइम स्पॅन राहते. आणि तो जो प्लांट पार्ट आहे ते हार्वेस्ट केल्यानंतर त्याला ड्राईंग कसं करा, तुम्हाला एक फोटो दिसत असेल बाजूला, ते पिंपरीचं वाळू घातलेली आहे. मग याला वाळू घालताना किती वाळू घालायची, पूर्ण टेम्परेचर म्हणजे उन्हाळाभर वाळू घालायची, 2 दिवस वाळू घालायची, किती याच्यावर वाळू घालायची, हे सुद्धा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. याचं बेसिक नॉलेज जर आपल्याला असेल तर आपण त्या कंपनीशी, तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाताना तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकते. आणि सोबतच काही गोष्टी आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो, याच्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. जसं आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला हे प्रायमरी प्रोसेसिंग दिसते. याच्यामध्ये ते मेडिसिनल प्लांट घेत आहे, त्याला ड्राईंग करत आहे, ड्राईंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहे, कोणत्या प्लांटला कसं ड्राय करायचं, पॅकेजिंग आहे, तुम्ही कसं पॅकेजिंग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, ह्या स्किल तुम्हाला वेगवेगळ्या त्या माध्यमातून शिकणं जरुरी आहे. ही स्किल डिमांड आहे इंडस्ट्रीची. सोबतच कोणतं एक्झॅक्ट पर्सेंटेज ऑफ दी प्लांट मटेरियल यूज इन द फॉर्म्युलेशन, फॉर्म्युलेशन मध्ये कोणतं मेडिसिनल प्लांट त्या ड्रग मध्ये किती प्रमाणात घ्यायला पाहिजे, किती पर्सेंटेज असायला पाहिजे. कधी कधी फॉर्म्युलेशन हे 3-4 मेडिसिनल प्लांट पार्ट पासून तयार केले जातात. तर हे जे आहे, तर त्याच्यामध्ये किती आहे, आणि मग त्याचे काही प्रॉस कॉन्स
त्याचे काही दुरुपयोग वगैरे राहू शकतात का, याची सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि मग ही स्किल, ह्या ज्या 4 स्किल आहे इंडस्ट्री मधल्या, तुम्ही ते लक्षात ठेवा. सर्वात इझी आहे. करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट, स्किल रिलेटेड टू द हार्वेस्टिंग, आणि त्याचं काही पर्सेंटेज म्हणून ही स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला, जसं एखादा कोर्स तुम्हाला इन फ्युचर आता टॅक्झॉनॉमी आहे, प्लांट टॅक्झॉनॉमी, म्हणजे तुम्हाला त्या टॅक्सॉनॉमी मध्ये, ज्याला आपण काय म्हणू की सायन्स ऑफ क्लासिफाईंग, म्हणजे त्याला क्लासिफिकेशन म्हणतो, वर्गीकरण. मग आयडेंटिफाईंग, आपण त्याला आयडेंटिफाय करतो, मग त्याला डिस्क्राईब करतो की बा याचं काय कॅरेक्टर आहे, आणि मग त्याला नॉमेनक्लेचर करतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टॅक्सॉनॉमी मध्ये शिकवल्या जातात. हे जर तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला ती स्किल तुमच्याकडे आली. सोबतच तुम्हाला मेडिसिनल प्लांट सुद्धा ओळखता येतील. आणि हे आणखी जी स्किल तुम्हाला डेव्हलप होईल, तर ते जे काही तुमचे टूर्स असतात, व्हिजिट्स असतात, एखादा टॅक्झॉनॉमिस्ट सोबत एखादा मेडिसिनल प्रॅक्टिशनर आहे, एखादा वैद्य आहे, तर याच्यासोबत जर तुम्ही वर्क करू शकाल तर डेफिनेटली दॅट स्किल विल बी डेव्हलप. सर, हे एक झाला इंडस्ट्रीचा पार्ट. दुसरी इंडस्ट्री आहे ती आहे ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट्स, की जी इंडस्ट्री प्रॉडक्ट्स तयार करते. पण हे प्रॉडक्ट्स कोणते? तर दिस इज द प्रॉडक्ट्स विच इज डिराइव्ह फ्रॉम दी प्लांट पार्ट पासूनच तयार होत आहे, प्लांट एक्स्ट्रॅक्ट पासून तयार होत आहे. आणि त्याला एक वर्ड यूज केला, गॅलेनिकल्स, म्हणजे एक अधिक अधिक कंपाऊंड त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यापासून काही मेडिसिन तयार करते का, हे जे आहे, हे याला म्हणतो आपण ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स. मग आता दिस इज अवेलेबल टू द कंझ्युमर, आपल्याला ते अवेलेबल आहे. देर इज नो नीड ऑफ दी प्रॅक्टिस, काय म्हणते, प्रिस्क्रिप्शन. जसं तुम्ही जर एखादी गोळी घ्यायला गेले बीपीची, तर तुम्हाला त्याचं प्रिस्क्रिप्शन मागावं लागतं की हे गोळी कधी घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे. बट ही जे प्रोडक्ट्स आहे, ज्याला आपण ओव्हर द काउंटर, याच्या बेस्ट ज्या इंडस्ट्रीज आहे, तर मी तुम्हाला बाजूला दिसेल तुम्हाला फोटो, एक मी लावला आहे अश्वगंधा पावडर. हे पावडर विकत घेण्यासाठी तुम्हाला कोणतं प्रिस्क्रिप्शन नाही घ्यावं लागत. तुम्हाला डिसाईड करायचं आहे की त्याच्यात लिहिलेलं आहे पण की कसं यूज करायचं. तुम्हाला बाजूला नोंदणी पण दिसेल, 7 वंडर्स. इथे तुम्हाला वैदू पण दिसत आहे. तर हे जे आहे, हे तुम्हाला इथून मिळते. त्याचा जो ग्लोबल युसेज आहे या ओव्हर द काउंटर प्रोडक्टचा, त्याला ओटीसी म्हणतात. दिस इज वाईडली यूज इन बोथ डेव्हलपिंग अँड डेव्हलप कंट्री. सर्व कंट्रीमध्ये याचा यूज केला जाते. आणि याचं पण महत्वाचं आहे की स्टँडर्डायझेशन इन इंडिया, ज्याला आपण म्हणतो, जसं की काही असे फार्मेकोपियर्स जे आहेत ते इस्टॅब्लिश झाल्या फॉर दी आयुर्वेदा, म्हणजे आयुर्वेदाचा फार्मेकोपिया, ज्यामध्ये काही स्टँडर्ड्स दिलेले आहेत. ते स्टँडर्ड्स फॉलो करून ते करायला पाहिजे. युनानी आहे, होमिओपॅथी आहे, असे 2000 नाही, तिथं नंबर दिला आम्ही, याच्यापेक्षा जास्त स्टँडर्डाइज फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे मार्केटमध्ये. 2000 खूप कमी झालं. मी तुम्हाला सांगितलं की एकाच कंपनीचे, हे तुम्हाला जे शरीर फार्मास्युटिकल दिसतात, याचे एका सिंगल कंपनीचे कितीतरी प्रोडक्ट्स आहेत. तर याच्यासोबत आता हे फॉर्म्युलेशन्स आहेत. आता याचा काय सिग्निफिकन्स आहे की सपोर्ट द ग्रोविंग डिमांड ऑफ द नॅचरल हेल्थ सोल्युशन. मग ही जी इंडस्ट्री आहे, ज्याला आपण म्हणू की जी ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट तयार करते, तर याची जी स्किल डिमांड आहे, याची स्किल डिमांड काय आहे, याच्यामध्ये तुमच्यामध्ये कोणती स्किल असायला पाहिजे, त्यांनी कोणती स्किल डिमांड आहे. तर ती स्किल डिमांड सेम, म्हणजे त्याला ते इंटरप्रिटेशन ऑफ दी एन्शियंट स्क्रिप्ट, जे फॉर्म्युलेशन मेन्शन केल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये म्हणू आपण, वेगवेगळ्या स्क्रिप्ट मध्ये म्हणू आपण, ते आपल्याला त्या प्रमाणात काहीतरी वाचता आले पाहिजे, रीड करता आले पाहिजे, समजता आले पाहिजे. ही स्किल एक महत्वाची आहे. कलेक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ द करेक्ट मेडिसिनल प्लांट, म्हणजे तुम्हाला मेडिसिनल प्लांट हे कलेक्ट कसं करायचं, याचं सुद्धा एक GFCP म्हणतो आपण, गुड फील्ड कलेक्शन प्रॅक्टिस, याचं स्टँडर्ड्स आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे. गुड कल्टिवेशन प्रॅक्टिस सुद्धा आहे, गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, GAP म्हणतात. हे स्टँडर्ड फॉलो करून तशा पद्धतीनं करते का, म्हणजे तुम्हाला सुद्धा ते माहीत पाहिजे. मग आता याच्यासाठी जर तुम्ही पिक्चर मध्ये जर बघितलं, तर हा एक व्यक्ती बसला आहे, त्यांनी ते मेडिसिनल प्लांट घेतला आणि खाली टाकून दिला. मग तो जमिनीवर टाकलं, जमिनीवरून उचलेल, मग तो घेऊन जाईल आणि त्याच्यापासून काहीतरी प्रॉडक्ट बनते, फॉर्म्युलेशन बनेल. म्हणजे याच्यासोबत, त्या प्लांट सोबत दुसरं काहीतरी त्याला लागून गेलं आणि ते फॉर्म्युलेशन मध्ये इन्व्हॉल्व झालं.
त्यांनी जर वॉशिंग नाही केलं तर, किंवा त्याला जर सेपरेट नाही केलं तर, म्हणजे ही एक गोष्ट तुम्हाला एक छोटीशी स्किल आहे. सोबत तुम्हाला इथं दिसते आमचे 3 पिक्चर दिसत आहेत. हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जसं मला शेतावरील जर हार्वेस्टिंग करायचं असेल तर मी ते हार्वेस्ट केलं. हार्वेस्टिंग केलं तर मी तसंच ठेवून दिलं, तर मी त्याला वॉशिंग नाही केलं, ड्राईंग नाही केलं, तर मग ते होईल का? नाही होणार. त्याच्यासोबत ती सॉइल पण जाईल, त्याचे पार्टिकल जातील. म्हणजे क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो, ज्याला प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतो, ही स्किल त्यामधून तुमच्यामध्ये येऊ शकते. हे एक महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे, आयडेंटिफिकेशन. करेक्ट मेडिसिनल प्लांट तेच होय का, नाही आहे. जसं तुम्हाला इथे 2 पिक्चर दिसतात. तुम्ही ब्रह्मी नाव ऐकलं असेल, प्लांट पाहिला आहे की नाही आय डोंट नो, तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिलं असेल, पण तुम्ही ब्रह्मी नाव निश्चित ऐकलं असेल. तर हे ब्रह्मी पाहताना लोक 2 प्लांटला ब्रह्मी म्हणतात. एक ज्याचं नाव मी इथे दिलेलं आहे, एक बॅकोपा मोनेरा आणि सेंटेला एसियास्टिका. याच्यातली ओरिजिनल ब्रह्मी कोणती? कारण तुम्हाला ब्रह्मी म्हटलं आहे, बुकमध्ये लिहिलेलं आहे ब्रह्मी, पण याच्यातनी जे रेड इंडिकेशन दिला त्याला एक आपण जे म्हणतो ते आहे ब्रह्मी. आता ते तुम्हाला, बिईंग अ बॉटनिस्ट, तुम्ही ते तुमच्यामध्ये ती स्किल डेव्हलप त्या माध्यमातून होऊ शकते. ही एक स्किल डिमांड आहे. सोबतच नॉलेज ऑफ अबाउट फायटोकेमिकल्स, म्हणजे जे फायटोकेमिकल्स आहेत त्या प्लांटमध्ये. जसं तुम्ही कॅथरॅन्थस रोजियस, ज्याला आपण सदाफुली म्हणतो, त्यामध्ये एक व्हिनक्रिस्टिन आणि व्हिनब्लास्टिन एक केमिकल कंपाऊंड आहे, फायटोकेमिकल, जे अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहे. असे खूप सारे प्लांट्स आहेत ज्यामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स आहेत. याचे कोणत्या पार्टमध्ये कोणता आहे त्याचं बेसिक नॉलेज, बेसिक स्किल तुमच्यामध्ये हे करताना डेव्हलप होते. ही स्किल डिमांड आहे, ही त्या इंडस्ट्रीची डिमांड आहे, जी तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकते. आणि सोबतच फॅमिलिरिटी विथ द नॅशनल अँड इंटरनॅशनल क्वालिटी स्टँडर्ड्स. आता हे स्टँडर्ड्स काय, की तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला तुमच्या एसएससी मध्ये एक फूड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणून टॉपिक होता. ज्यांचं एसएससी नाही त्यांना नसेल, पण मी सांगत आहे की असे हेच नाही तर वेगवेगळे जे स्टँडर्ड्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज, म्हणजे काय आहे बा. तर हे जे आहे ही स्किल तुमच्यामध्ये हळूहळू डेव्हलप केली, तर ही स्किल डिमांड आहे की ह्या स्किल तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. मग ह्या स्किल तुमच्यामध्ये येण्यासाठी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द स्किल, जसं आता एक एक्झाम्पल मी कोट केलं, ॲलोवेरा जेल एक्स्ट्रॅक्शन फॉर द स्किन केअर प्रॉडक्ट. त्याचं प्रॉडक्ट बनवण्यासाठी ॲलोवेराचं जेल एक्स्ट्रॅक्ट करणं. काही स्टुडंट सुद्धा तुम्ही आमच्या एक्झिबिशन मध्ये एखादं फॉर्म्युलेशन पाहून ते जेल तयार करतात. ते तसं मग ही झाली स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली. ही डेव्हलप कशी होऊ शकते? दॅट इज थ्रू द इंटर्नशिप विथ द ओटीसी प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर. म्हणजे हे जे ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट आले, जसं की मी तुम्हाला एक दोन हे सांगितलं, तर त्याला जर तुम्ही इंटर्नशिप मध्ये गेले तर तुम्हाला निश्चितच ही स्किल, ह्या स्किल सगळ्या त्याच्यातल्या मॅक्झिमम स्किल डेव्हलप होतील. आणि पार्ट टाइम वर्क विथ द लोकल वैतू, जसं फॉर एक्झाम्पल, इफ यू जॉईन द इंटर्नशिप विथ एनी काइंड ऑफ द एनजीओ हु आर वर्किंग ऑन दी ट्रॅडिशनल हिलर्स, जसं वारसा आहे, आणखी काही एनजीओज आहेत, तर ती जी एनजीओ आहे त्याच्यासोबत जर तुम्ही जर त्या वैद्यूसोबत जर काम केलं तर निश्चितच, डेफिनेटली यू विल लर्न, यू विल अंडरस्टँड दिस काइंड ऑफ दी स्किल. नंतर तिसरं जे इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, द इंडस्ट्री सेंटर्ड अराउंड द इसेन्शियल ऑइल. मग आता याच्यामध्ये त्याचं जे इसेन्शियल ऑइलच्या बेस्ड जे इंडस्ट्री आहे, नो डाऊट हे सगळे प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज आहेत, पण स्पेशली जे इसेन्शियल ऑइल आपण ज्याला म्हणतो, जे वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरतात, नुसतं परफ्यूम नाही, तर हे आपण फूड मध्ये सुद्धा यूज करतात. जसं की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल कॉस्मेटिक्स आहे, यामध्ये नंतर फूड इंडस्ट्री आहे, ज्यामध्ये फ्लेवरिंग म्हणून, प्रिझर्वेटिव्ह म्हणून, अँटी मायक्रोबियल म्हणून, अँटी कार्सिनोजेनिक म्हणून आणि अदर याच्यामध्ये यूज केले जाते. तर याच्यामध्ये वेगवेगळे जसं प्रॉडक्ट्स म्हणत आहे आपण, की हे सगळे यामधले आहे गोष्टी, याची खूप डिमांड आहे. जसं आपण अदर कंट्रीमध्ये सुद्धा बघू शकता की या ऑइल इंडस्ट्रीचं किती डिमांड आहे, त्या प्रॉडक्टची किती डिमांड आहे, हाऊ मच इज द डिमांड इन थ्रू आउट द कंट्री, म्हणजे अदर कंट्री सुद्धा त्यामध्ये आहे. मग ह्या ज्या इंडस्ट्री सेंटर्ड अराउंड द इसेन्शियल ऑइल आहेत, तर व्हॉट आर द स्किल डिमांड्स ऑफ दिस काइंड ऑफ द इंडस्ट्रीज,
तर त्याचा स्किल डिमांड काय आहे? नॉलेज अबाउट दी फायटोमॉलिक्युल्स फाउंड इन व्हेरियस इसेन्शियल ऑइल्स. तुम्ही जर एखादं तुळशीचं तेल बघितलं किंवा आणखी काही तेल निलगिरीचं तेल बघितलं, तर त्यामध्ये विच इज द फायटोमॉलिक्युल प्रेझेंट देअर. तर हे थोडं बेसिक नॉलेज असणे, दॅट इज द स्किल. करेक्ट आयडेंटिफिकेशन, पुन्हा तोच पॉइंट, करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ दी अरोमॅटिक प्लांट्स फ्रॉम देअर फील्ड अँड देअर कल्टिवेशन. तुम्हाला जर त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एंटर व्हायचं असेल, त्या इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री सोबत एंटर व्हायचं असेल, सो यू नीड टू फॅमिलराइज, यू नीड टू आयडेंटिफाय ऍटलिस्ट दिस काइंड ऑफ दी प्लांट्स. तुम्हाला ते ओळखता तरी आले पाहिजे. नाही तर आजची कंडिशन अशी आहे की जर समजा म्हटलं की ते अडुळसाचा प्लांट तुम्हाला आणायचा आहे, त्याच्या जवळ असूनही त्याला अडुळसा हेच होय का नाही हे माहित नाही होत. तर ही सिच्युएशन आहे. तर ही सिच्युएशन बदलण्यासाठी, त्या इंडस्ट्रीची स्किल डिमांड पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते आयडेंटिफिकेशन स्किल हे हे कॉमन स्किल डिमांड आहे. तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा लक्षात ठेवता येईल की ही एक कॉमन स्किल डिमांड आहे मॅक्झिमम इंडस्ट्रीसाठी. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जर प्लांट बेस्ड इंडस्ट्री असं विचारलं तर तुम्हाला ते निश्चितच लक्षात राहील. एनहान्समेंट ऑफ द इसेन्शियल प्रोडक्शन इन द प्लांट पार्ट्स आणि इसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे जसं की तुम्हाला त्या याच्यामधून ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठीचं काही बेसिक नॉलेज त्यामध्ये आहे का, त्याला किती प्रमाणात आहे, म्हणजे त्याला आपण क्वांटिफिकेशन म्हणू, हे सुद्धा, आणि काही फॉर्म्युलेशन तुम्हाला त्याच्यामध्ये बनवता येता आले तर ह्या गोष्टीची स्किल डिमांड आहे. पण हे तुम्हाला काही आताच नाही शिकायचं आहे, आताच शिकायला भेटणार नाही आहे आणि आताच कोणी शिकवणार नाही आहे. तुम्ही जे कोर्सेस कम्प्लीट करत आहे त्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. पण नुसतं स्कोरच्या भरोश्यावर होणार नाही. काही तुम्हाला ट्रेनिंग सेशन्स म्हणा, सर्टिफिकेशन कोर्स ज्या संबंधित काही इंडस्ट्री व्हिजिट्स आहे, हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे ऑइल एक्स्ट्रॅक्शनचे, हे तुम्हाला निश्चितच त्याच्यामधून शिकायला मिळू शकतात. म्हणजे इथे आपण काय पाहिलं, स्किल डिमांड्स कोणत्या आवश्यक आहे त्या कंपनीला, इंडस्ट्रीला, आणि तुम्ही कसं डेव्हलप करू शकता त्या स्किल, त्याचा सुद्धा ऑप्शन दिला आहे. आता नंतरची जी एक इंडस्ट्री आहे प्लांट बेस्ड इंडस्ट्री, ज्याला फायटो फार्मास्युटिकल म्हणू आपण, की ज्यामध्ये प्लांट बेस्ड मेडिसिन तयार केलं जाते. तर हे जे फायटो फार्मास्युटिकल आहे, कशाला फायटो फार्मास्युटिकल म्हणतात? व्हॉट आर दी फायटो फार्मास्युटिकल? तर मेडिसिनल प्रॉडक्ट्स derived from the plants, utilize the whole plant parts or the active compound to treat the illness. म्हणजे एखाद्या डिसीजवर जे प्रॉडक्ट तयार केलेलं आहे कम्प्लीट प्लांट पार्ट पासून किंवा एखादा मॉलिक्युल एक्स्ट्रॅक्ट करून, तर त्याला आपण फायटो फार्मास्युटिकल. त्याचं जर आपण काही याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड खूप आहे. एक एक्झाम्पल सुद्धा मी इथे कोट केला आहे जे मलेरियावर यूज केला जाते. बिगिन विथ द क्युनिन एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम द चिंचोना प्लांट. जर आपण याचं ग्लोबल आपलं करंट इंडस्ट्री लँडस्केप जर पाहिला, ग्लोबल लीडर इन द प्लांट बेस्ड फार्मास्युटिकल, इंडिया जो आहे, इंडिया इज द ग्लोबल लीडर इन द प्लांट बेस्ड फार्मास्युटिकल. एक एक्झाम्पल जर सांगा तर मी आधी सांगितलं तुम्हाला, विनक्रिस्टिन आणि ब्लास्टिन, ज्यामध्ये हे दोन कंपाऊंड आहे एका प्लांट मध्ये, ज्याचं नाव आहे केटोडॅन्थस रोजियस, त्याला आपण सनकुली म्हणतो. आता तुम्ही जर या बाजूला जर बघितलं, मी एक स्पेशली एक प्लांट बेस्ड इंडस्ट्री कोट केली आहे, ज्याचे व्हाईस प्रेसिडेंट आपले बॉटनीचे ज्यांचं MSc बॉटनी झालेलं आहे, डॉक्टर अरविंद सकलानी. तुम्ही बघाल, तुम्ही वेबसाईटवर बघा, हे सामी साबानिसा म्हणून, याचे न्यूट्रास्युटिकल प्रॉडक्ट्स आणि कॉस्मेटिकल इन्ग्रेडियंट त्याला आपण म्हणतो, ते भरपूर सिंगल प्लांट बेस्ड, सिंगल मॉलिक्युल बेस्ड असे खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत. ही अशी एक इंडस्ट्री आहे. अशा भरपूर इंडस्ट्रीज आहे throughout the India. So you can imagine, if you develop your skill, you have a lot of chance to enter into the corporate world. आणि याच्या सोबत मग या ज्या इंडस्ट्रीज आहेत, या इंडस्ट्रीजच्या काय डिमांड आहे, तर या इंडस्ट्रीच्या ज्या डिमांड आहे, प्लांट बेस्ड मेडिसिन ज्याला आपण म्हणतो, नॉलेज अबाउट दी फायटोमॉलिक्युल्स, पुन्हा तेच फाउंड इन द व्हेरियस मेडिसिनल प्लांट्स, एक्सट्रॅक्शन अँड क्वांटिफिकेशन ऑफ दी ऍक्टिव्ह कंपाऊंड. पुन्हा एक कॉमन गोष्ट आली आहे, फील्ड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. जसं तुम्ही इथे बाजूला बघा, एक बॉटल आहे, एक काळा आहे तो, ज्याला
जो काढा ज्याला प्रिस्क्राईब नाही केला जात ते तुम्हाला ते घेता येईल. यामध्ये तुम्ही बघाल की कितीतरी मेडिसिनल प्लांटचं कंपोजिशन आहे. हे जे मेडिसिनल प्लांट आहे, तुम्ही जर फील्डवर गेले तर तुम्हाला ते एखादा तरी प्लांट दिसलं पाहिजे. यांनी जे मेडिसिनल प्लांट सिलेक्ट केले म्हणजे त्याच्याजवळ ती स्किल आहे. कोणती स्किल आहे? field identification of medicinal plant. If you develop the field identification of medicinal plant, you can search this kind of medicine. तुमच्याजवळ फॉर्म्युलेशन आहे, तुम्ही फॉर्म्युलेशन बघितलं, बट यू डोंट नो द प्लांट, देन हाऊ यू विल डेव्हलप द फॉर्म्युलेशन? दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. So for that, the most important thing, the skill demand, that is the field identification of the medicinal plants. आणि नो डाऊट रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॉर दी ड्रग फॉर्म्युलेशन हे तर सर्वात महत्वाचा पार्ट आहे. त्याचा सुद्धा काही स्किल असली पाहिजे. ही स्किल डिमांड आहे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीची. तुम्ही पाहिलं असेल, जशी जशी इंडस्ट्री समोर जात आहे तसं तसं त्याच्या डिमांड्स ह्या वाढत आहे. त्याचं एक्झाम्पल पण इथं मी कोट केलेलं आहे. स्टँडर्डाइज एक्सट्रॅक्शन ऑफ कुर्कुमिन, जे हळद आहे त्याला आपण कुर्कुमा म्हणतो, लवंगा, टर्मरिक मध्ये जी एक अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग म्हणून काम करते कुर्कुमिन, त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यापासून तो ड्रग तयार केला जातो. ही त्या इंडस्ट्रीचा प्रोडक्ट आहे. आणि याला डेव्हलप कसं करता येईल तुम्हाला? तर स्पेशलाइज कोर्स जे आहे, फार्माकोलॉजी म्हणा, फायटोकेमिस्ट्री म्हणा, आणखी काही कोर्सेस जर तुम्ही केले, ऑनलाईन ऑफलाईन इंटर्नशिप केली, सो यू कॅन डेव्हलप दॅट काइंड ऑफ दी स्किल. नंतर आहे नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट्स अँड न्यूट्रास्युटिकल्स. नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट्स, आता तुम्हाला मी आधीच सांगितलं, न्यूट्रास्युटिकल, जसं याचं एक्झाम्पल जर बघितलं की न्यूट्रास्युटिकल म्हणजे फूड प्लस जे आपण डिझीज क्युअर करण्यासाठी यूज केलं जाते, ज्याला आपण न्यूट्रास्युटिकल म्हणतो. त्याचे काही हर्बल टीज आहे, काही विटामिन्स बेस्ड सप्लिमेंट्स आहे. तुम्ही हर्बल लाईफ म्हणून सुद्धा यूज करत असाल, पाहिलं असेल, नाव ऐकलं असेल, ते सुद्धा प्लांट बेस्ड प्रॉडक्टच आहे हर्बल लाईफ. त्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करत आहे. त्या हर्बा लाईफचे प्रॉडक्ट घेतो आणि मग ते आपण यूज करतो. तर हे जे आहे न्यूट्रास्युटिकल किंवा नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट्स, त्याच्यामध्ये कंबाईन एलिमेंट्स ऑफ दी फूड अँड मेडिसिन आहे. आणि अँटी ऑक्सिडंट रिच हर्बल सप्लिमेंट ज्याला आपण म्हणतो ते आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्याचा सुद्धा मी एक एक्झाम्पल कोट केला आहे. एक हे प्रॉडक्ट आहे त्याचा, जे न्यूट्रास्युटिकल प्रॉडक्ट म्हणून करते, जसं खाली दिसते लिव्ही लॉंगा. यामध्ये एक स्पेसिफिक कंपाऊंड आहे कुर्कुमिन. हे कुर्कुमिन कंटेंट एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यापासून हा न्यूट्रास्युटिकल प्रॉडक्ट तयार केलेला आहे. तर असे जे इंडस्ट्रीज आहे, अशा एकच इंडस्ट्रीज नाही, मी तुम्हाला ह्या स्किल डिमांड्स कोणत्या? तर अंडरस्टँडिंग द न्यूट्रिशनल ऍप्लिकेशन ऑफ दी प्लांट कंपाऊंड. त्या प्लांट कंपाऊंडचं न्यूट्रिशनल ऍप्लिकेशन काय आहे हे अंडरस्टँड करणे, म्हणजे दॅट इज अनदर काइंड ऑफ द स्किल. फॉर्म्युलेशन ऑफ हेल्थ सप्लिमेंट आहे. त्याच्यानंतर ग्लोबल नॉलेज ऑफ दी मार्केट, मग मार्केटमध्ये काय त्याचं ग्लोबल नॉलेज आहे, हे कसं गेन करू शकू आपण, ही स्किल कशी डेव्हलप करू शकू, हाऊ वी कॅन डेव्हलप दी स्किल. सो वी कॅन डेव्हलप दी स्किल थ्रू द ऑनलाईन कोर्स, जसं की न्यूट्रास्युटिकल काही कोर्सेस असतील, हँड्स ऑन ट्रेनिंग आहे इन सप्लिमेंट फॉर्म्युलेशन. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला मग सांगितलं की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द इंटर्नशिप टू एंटर इन टू द कॉर्पोरेट वर्ल्ड, फॉर द रेडीनेस फॉर द कॉर्पोरेट वर्ल्ड. तर हे रेडीनेससाठी जर आपण हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतो, टू द इंटर्नशिप, तुम्ही जर 140 आवर्सची इंटर्नशिप जर एखाद्या अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये जर कंप्लीट केली, so you can gain, you can achieve the various kind of the skill and you will be ready for to enter into the corporate world. आता त्यामध्ये आणखी एक आहे कॉस्मेटिक्युटिकल इंडस्ट्री जे म्हणतो आपण. हे जे कॉस्मेटिक्युटिकल जे आहे त्याला मेडिसिनल बेनिफिट आहे, प्लांट बेस्ड प्रॉडक्ट्स. तर याला सुद्धा ग्रोविंग डिमांड आहे. मी इथे बाजूला बघू शकता, नीम ॲलोव्हेरा फेस वॉश, हेअर केअर शॅम्पू, असे नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहे जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज केल्या जातात. तर यामध्ये जी स्किल डिमांड्स आहे ती आहे यूज ऑफ प्लांट एक्स्ट्रॅक्ट इन स्किन केअर, हेअर केअर प्रॉडक्ट्स. म्हणजे कसं यूज करायचं, कशा प्रकारे तयार करायचं. जसं तुम्ही बघितलं असेल, काही तुमच्यापैकी यूज पण करत असेल,
की तुम्ही ॲलोवेराचं जेल यूज करून ते आपल्या स्किनवर लावता, फेस वॉश म्हणून, किंवा आपल्या स्किनवर पण लावता क्लिनिंगसाठी. तर हा सुद्धा एक एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. ही स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. नॉलेज ऑफ अँटीऑक्सिडंट, काही अँटीऑक्सिडंट कोणते आहे, विटामिन फॉर कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन, टेक्निक फॉर एनहान्सिंग द इफिकसी ऑफ बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स. तर हे सगळ्या गोष्टी त्यामधून तुम्हाला मिळू शकतात. आता जे महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची, जे तुम्हाला मी आतापर्यंत ज्या इंडस्ट्रीज सांगितल्या 4 ते 5, त्याच्या मी स्पेशलाइज्ड स्किल सांगितल्या. नाव यू कॅन रिमेंबर इन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू स्किल डिमांड्स अक्रॉस ऑल द इंडस्ट्रीज. सपोज एक एक्झाम्पल, एक क्वेश्चन जर आला, प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज अँड द स्किल डिमांड्स, तर तुम्हाला प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज कोणत्या आहेत, तर मी ते तुम्हाला 5 सांगितल्या. आता याच्या स्किल डिमांड्स कोणत्या आहेत तुम्ही जर एकत्रित लक्षात ठेवल्या, तर फॉर एक्झाम्पल अंडरस्टँडिंग द एन्शियंट टेक्स्ट और फॉर्म्युलेशन, जसं स्पेशली द ट्रॅडिशनल सिस्टीम लाईक आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, ही एक स्किल आहे जी कॉमन डिमांड आहे पूर्ण इंडस्ट्रीची. ॲक्युरेट, दुसरा ॲक्युरेट आयडेंटिफिकेशन ऑफ दी प्लांट, जे आपण प्लांट टॅक्सॉनॉमी म्हटलं, नॉलेज ऑफ दी मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स, म्हणजे याचं आयडेंटिफिकेशनचं नॉलेज, ही एक स्किल डिमांड आहे. ही झाली दुसरी स्किल डिमांड. तिसरी आहे प्रोसेसिंग अँड एक्स्ट्रॅक्शन स्किल, म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला की प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे हार्वेस्टिंग पासून त्याला वॉशिंग, ड्राईंग, है ना, स्टोरेज, ह्या सगळ्या प्रोसेसिंगचा पार्ट आहे ही स्किल. एक्स्ट्रॅक्शन स्किल म्हणजे एखाद्या प्लांट पासून एक्स्ट्रॅक्ट तयार करणे, आणि त्यामध्ये कोणते फायटो केमिकल्स आहेत, नॉलेज ऑफ फायटो मॉलिक्युल्स, हे चौथी डिमांड आहे. कोणते कोणते फायटो मॉलिक्युल्स असतात, आपण तुम्ही ऐकलं असेल, सेकंडरी मेटाबोलाइट्स, सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, त्याला आपण फायटो मॉलिक्युल्स म्हणू. देअर मेडिसिनल अँड न्यूट्रिशनल अप्लिकेशन काय आहे त्याचं, हे एक तुमच्यामध्ये ती स्किल कंपनी, ती कंपनीला आवश्यक आहे. अक्रॉस द ऑल इंडस्ट्री, अंडरस्टँडिंग द इंडस्ट्री स्टँडर्ड्स फॉर फॉर्म्युलेशन, म्हणजे इंडस्ट्रीचं जे स्टँडर्ड्स आहे, म्हणजे वेगवेगळे स्टँडर्ड्स, बेसिक स्टँडर्ड्स, तुम्हाला काही पूर्ण स्टँडर्ड्स वाचून नाही जायचं आहे, कारण इंडस्ट्री स्पेसिफिक नाही आहे, आपण सगळ्या इंडस्ट्रीसाठी म्हणत आहे. तर कोणते, जसं मी तुम्हाला सांगितलं की जीएपी स्टँडर्ड आहे, जीएफसीपी स्टँडर्ड्स आहे, क्यूसी आहे, हे याच्या कोणते, आणि एक दुसरं म्हणजे अवेअरनेस ऑफ द कमर्शियल यूज ऑफ दी प्लांट बेस्ड प्रोडक्ट. कोणते कोणते प्लांट बेस्ड प्रोडक्ट्स आहे, हेल्थ केअरमध्ये म्हणा, फार्मास्युटिक्स म्हणा, कॉस्मेटिक्स म्हणा, न्यूट्रास्युटिकल म्हणा, ह्या ज्या स्किल सांगितल्या मी तुम्हाला, ही डिमांड आहे, स्किल डिमांड. तुम्हाला 3 मार्काला पण क्वेश्चन येऊ शकते, स्किल प्लांट बेस्ड इंडस्ट्री स्किल डिमांड. तर ह्या स्किल तुम्हाला, बेसिक स्किल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मग ह्या स्किल डिमांड तुमच्यामध्ये येण्यासाठी, टू डेव्हलप दी स्किल अक्रॉस द ऑल इंडस्ट्रीज, डेव्हलपिंग द स्किल सेट, ते स्किल सेट कसा तयार होईल, तर दॅट स्किल सेट इज डेव्हलप बाय कम्प्लिटिंग, फॉर एक्झाम्पल स्पेशलाइज इन प्लांट टॅक्सॉनॉमी, नाही स्पेशलाइज पण एखादा कोर्स छोटा, ज्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन किंवा कोर्स ऑन दी प्लांट आयडेंटिफिकेशन ड्युरिंग तुम्ही जे डिग्री कम्प्लीट करणार आहे, या पूर्ण एंटायर डिग्रीमध्ये तुम्ही जर एखादा बेसिक कोर्स केला, सो दॅट विल यू विल डेव्हलप दॅट काइंड ऑफ दी स्किल. एंगेज इन हँड्स ऑन ट्रेनिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादं ट्रेनिंग जे आहे, जसं आम्ही मेडिसिनल प्लांट कल्टिवेशनचं ट्रेनिंग आहे, आयडेंटिफिकेशनचं ट्रेनिंग आहे, अशा प्रकारचं ट्रेनिंग. इंटर्नशिप आहे, तुम्ही इंडस्ट्रीजसाठी प्रोजेक्ट्स आहे, काही प्रोजेक्ट्स इंडस्ट्रीज फोकस ऑन दी प्लांट बेस्ड प्रॉडक्ट यामध्ये जर केलं, तर ती स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. प्लस पार्टिसिपेट इन फील्ड वर्क विथ एक्सपिरियन्स प्रॅक्टिशनर, म्हणजे एखाद्या वैद्य सोबत तुम्ही जर फिरली, इंडस्ट्री प्रोफेशनल आहे त्याच्यासोबत जर फील्ड वर्क गेली, सो दॅट स्किल यू कॅन अचीव ऑर यू कॅन डेव्हलप युअर सेल्फ. अटेंड दी वर्कशॉप, कॉन्फरन्स, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी अटेंड करून त्या स्किल डेव्हलप करू शकता. आणि एक सगळ्यात महत्वाचं, यू कॅन परस्यू थ्रू दी ऑनलाईन कोर्सेस, काही असे ऑनलाईन मूक्सचे कोर्सेस आहेत, तुम्ही जर मूक्स सर्च केलं तुमच्या गुगल प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट कोर्स दिसेल, आणि प्लांट्स, मेडिसिनल प्लांटवर म्हणा, प्लांट बेस्ड इंडस्ट्रीवर म्हणा, आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल आहेत, आणि तुम्हाला ते त्याच्यामधून करू शकता, तुम्ही ते स्किल डेव्हलप करू शकता तुमच्यामध्ये. आणि एक महत्वाचं, गेन द एक्सपिरियन्स थ्रू द पार्ट टाइम वर्क, तुम्ही त्यासोबतच तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करताना एखाद्या इंडस्ट्री सोबत
पार्ट टाइम वर्क सुद्धा करू शकता, ज्यामधून तुम्हाला ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणा, कॉस्मेटिक्स म्हणा चं नॉलेज तुम्हाला मिळू शकते. सो विथ दिस यू कॅन सी द माइंड मॅप, हाऊ यू कॅन रिमेंबर, तुम्हाला कसं ते रिमाइंड करता येईल त्या दृष्टीनं मी एक माइंड मॅप तयार केला आहे. जसं तुम्ही जर बघितलं, सुरुवातीला मी जेवढं बोललो, एक पार्ट ए मध्ये प्रिपेअरिंग फॉर द कॉर्पोरेट वर्ल्ड ॲज अ बॉटनी स्टुडंट्स, हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि यासोबतच प्लांट बेस्ड ज्या इंडस्ट्रीज आहे, त्या प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज ज्याला म्हणतो आपण म्हणतो, तुम्ही हे लक्षातच ठेवायचं तुम्हाला, ट्रॅडिशनल इंडियन मेडिसिनल फॉर्म्युलेशन, ओटीसी, इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री, फार्मास्युटिकल, नॅचरल हेल्थ प्रोडक्ट आणि कॉस्मेटिकल इंडस्ट्री, अशा तुम्हाला 3 ते 4 इंडस्ट्री तुमच्या माइंड मध्ये असल्या पाहिजे, जे तुम्हाला नेहमी नेहमी तुमच्या वर्ड मध्ये येतात. आता त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये ज्या स्किल तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, त्या स्किल तुम्ही कशा प्रकारे शॉर्टकट मध्ये तुमच्या माइंड मध्ये ठेवू शकता. त्यामध्ये अंडरस्टँडिंग आयुर्वेदा युनानी सिद्धा स्क्रिप्ट कसं ठेवा लक्षात, शॉर्ट मध्ये ठेवा. ॲक्युरेट आहे सोडा, आयडेंटिफिकेशन ऑफ दी प्लांट्स अँड नॉलेज ऑफ मेडिसिनल प्लांट कसं लक्षात ठेवा. ही स्किल डिमांड आहे, स्किल डिमांड्स म्हणजे इंडस्ट्री, प्लांट बेस्ड इंडस्ट्री, नॉलेज ऑफ फायटोमॉलिक्यूल अँड देअर यूज कसं लक्षात ठेवा. इंडस्ट्री स्टँडर्ड्स, कोणते कोणते स्टँडर्ड्स आहेत. अवेअरनेस ऑफ कमर्शियल यूज ऑफ दी प्लांट बेस्ड प्रोडक्ट्स. तर ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या स्किल डिमांड तुम्ही तुमच्या वेनी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी सुद्धा तुम्हाला कामात येईल. प्लस तुम्हाला जी एक्झाम फेस करायची आहे आता, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मी ही स्लाइड बनवली आहे. तुम्ही त्याला व्यवस्थितपणे कसं तुमच्या माइंडमध्ये बसू शकता आणि कम्पॅरेटिव्हली पण कसं बसू शकता. जर इकडल्या साईडला तुम्ही पाहिलं तर डेव्हलपिंग द स्किल सेट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ही जी स्किल डिमांड आहे ही कशी डेव्हलप होईल आपल्यामध्ये, तर ती इकडे जे मी तुम्हाला आधी सांगितलं की जसं कोर्सेस आहे, हँड्स ऑन ट्रेनिंग आहे, फील्ड वर्क मध्ये पार्टिसिपेशन आहे, वर्कशॉप मध्ये आहे, ऑनलाईन कोर्स आहे आणि गेन द एक्सपिरियन्स आहे. मग आता हे सगळं केल्यानंतर ज्यासाठी आपण आता ऍडमिशन घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला आता क्वेश्चन्स कोणते या पॉइंटवर येऊ शकतात, कारण हा एका युनिट मधला एकच पॉइंट आहे. त्यामध्ये शॉर्ट आन्सर मध्ये तुम्हाला प्लांट बेस्ड इंडस्ट्री असा क्वेश्चन आला 3 मार्काला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज आहे मी ते नाव सांगितले की फॉर्म्युलेशन वाली इंडस्ट्रीज आहे, ओटीसी आहे, कॉस्मेटिकल आहे, अशा 3-4 इंडस्ट्री तुम्ही लिहू शकता. एनी 3 इंडस्ट्री तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकता. स्किल डिमांड इन प्लांट बेस्ड इंडस्ट्री जर असा क्वेश्चन आला, तर तुम्हाला मी जे अक्रॉस ऑल इंडस्ट्रीच्या स्किल डिमांड सांगितल्या त्यातल्या मोजक्या 4 तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्याला इलॅबरेट करू शकता. एवढ्या सिम्पल वेनं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता की हे, आणि 100% याच्यावर एखादा क्वेश्चन येण्याचा चान्सेस राहू शकते, कारण यामध्ये 2 मेन पार्ट आहे, प्लांट बेस्ड इंडस्ट्री आणि एक कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये एंट्रीसाठी काय प्रिपरेशन आहे. डेव्हलपमेंट ऑफ दी स्किल फॉर दी प्लांट बेस्ड इंडस्ट्री, तुम्ही प्लांट बेस्ड इंडस्ट्री मध्ये एंटर होण्यासाठी कशा स्किल डेव्हलप करू शकता, तुम्हाला मी सांगितलं आहे त्या कंपॅरिझन मध्ये. आणि सोबतच एक सहा तुम्हाला प्लांट बेस्ड इंडस्ट्री अँड स्किल डिमांड, म्हणजे कोणत्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या डिमांड काय आहे, आणि सोबतच स्किल डिमांड अक्रॉस ऑल द इंडस्ट्रीज कसं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. एक हार्ड स्किल म्हणा, सॉफ्ट स्किल म्हणा, डिजिटल लिटरसी म्हणा, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तयारी करता येईल 3-3 मार्काला. लॉंग आन्सर जर तुम्ही विचार करत असाल तर एक्सप्लेन, डिस्क्राईब, अशा प्रकारे प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज अँड देअर स्किल डिमांड, प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज कोणत्या, त्याच्या स्किल डिमांड्स कोणत्या, डिस्क्राईब द स्किल डिमांड्स अँड देअर डेव्हलपमेंट, एक वर्ड त्याच्यामध्ये अल्फाबेट सुटला आहे की देअर डेव्हलपमेंट इन प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. आन्सर इन 1 सेंटेन्स सुद्धा येऊ शकते. हे वेगवेगळे ते तुम्हाला बुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. याकरता आपण एक करिक्युलमच्या बेसवर एक बुक सुद्धा तयार केलेलं आहे, ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यातून सुद्धा तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल. आणि याच्या सोबतच तुमच्यासाठी मी एक असाइनमेंट या गुगल क्लासरूम मध्ये शेअर करणार आहे. तुम्ही जे आता माझं ऐकलेलं आहे 1.5 तासाचं लेक्चर, किंवा आता युट्यूबवर तुम्ही ऐकणार आहे, त्याच्यात मी एक असेसमेंट तुमचं करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, काही तुम्हाला डायरेक्टली आन्सर इन 1 सेंटेन्स, काही की पॉईंटच्या बेसवर, काही तुम्हाला असे क्वेश्चन राहील की तुम्हाला 5 की वर्ड्स लिहायचे आहे, अशा पद्धतीनं ते राहील.
तुम्हाला जेवढं मी बोललो आहे त्या बेसच ती राहील असाइनमेंट. आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचं रिमेंबर अंडरस्टँड होईल की तुम्ही काय काय ऐकलं माझं. आता तुम्हाला खूप साऱ्या वर्ड्सची बंबार्डिंग झालेली आहे, खूप सारे पॉइंट सांगितलेले आहेत. एवढं मोठं आपल्या लक्षात राहू शकत नाही. मग त्याला रिमेंबर करण्यासाठी मला सुद्धा माहिती होईल की तुम्ही किती प्रकारे ऐकलं, आणि त्यासाठी म्हणून तुमचं एक असाइनमेंट म्हणजे तुमचा एक फीडबॅक जे आहे ते मी त्या स्वरूपात घेईन. तिथे एवढं बोलून मी माझं जे 1.5 तास पासून चाललेलं जे माझं लेक्चर आहे थांबवतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या आजच्या टॉपिक्सवर जर काही प्रश्न विचारायचे असेल, काही तुमच्या मनात शंका असेल, तर आपण 2 मिनिटात सरांकडून विचारून घेऊ शकता. डिजिटल इथे क्लासरूम जी क्वेश्चन आहे आहे, त्या एक क्वेश्चन आहे. क्लासरूम सॉफ्ट मध्ये स्किल देखील आणि हार्ड स्किलची स्लाइड दाखवा प्रश्न म्हणत आहे. विचारले हरकत नाही. हो, तर याच्यामध्ये सर एक क्वेश्चन टाकला आहे ग्रुपमध्ये आपल्या मेसेजमध्ये. सर, सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किलची स्लाइड दाखवा प्लीज. तर तुम्ही जर युट्यूबवर गेले, आता मी दाखवून देतो, तर तुम्हाला त्याचे पूर्ण स्लाइड दिसेल त्याच्यामध्ये. आणि याच्यापेक्षा आणखी, याच्यात तर मी कमी पॉईंट घेतले, आणखी भरपूर सारे पॉईंट्स आहेत. ते तुम्हाला मी दाखवून देतो इथे, तुमची ज्याला कोणाला बघायचं असेल. हे त्याच्यामध्ये आणखी भरपूर पॉईंट आहेत जे मी तुम्हाला बोलताना सांगितलं. त्याच्यामध्ये मी मोजके पॉईंट घेतलेले आहेत. तुम्हाला ते कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवता येईल. तर तुम्हाला ते दिसलं नसेल बहुतेक मला. आता आणखी कोणता क्वेश्चन आहे याच्यामध्ये मला दिसत आहे. सरांचाच प्रश्न होता, फोकस ऑन एक्झाम नाऊ. तर मी एक्झामवर सुद्धा बोललो आहे. डिटेलमध्ये सांगितलं आहे मी की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय महत्वाचं आहे. तुम्हाला सॉफ्ट स्किल म्हणा, हार्ड स्किल म्हणा, किंवा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, ज्या प्लांट बेस्ड इंडस्ट्रीज आहे त्याचे नावं लक्षात ठेवायचे आहे, त्याच्याबद्दलची माहिती लक्षात ठेवायची आहे, आणि त्याचे स्किल डिमांड ज्या अक्रॉस जे सांगितलं आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. जे शेवटच्या 3 स्लाइड आहे ना, त्याला तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी निश्चितच कामात पडेल. एक मुलगी म्हणत आहे की तिचा माईक ऑन नाही होत. एक्सक्यूज मी सर, एक क्वेश्चन विचारू का? विचार सर, टेस्ट सॉल्व्ह करायला टाइम किती म्हणजे कधीपर्यंत अवेलेबल आहे ते टेस्ट? कधीपर्यंत सॉल्व्ह केली तर चालते? ती म्हणत आहे का तुम्ही? हा. हा, नाही, ती तुम्हाला अं, एक मी याच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकेल. जेव्हा टाकेल ना तेव्हा मेसेज टाकेल त्याच्यावर, आणि तुम्हाला ते टाइम स्पॅन दिसेल त्याच्यामध्ये किती वेळासाठी राहील तर. अच्छा, ठीक आहे सर. थँक्यू. ठीक आहे. आणखी मला वाटतं की सुरुची तुम्हाला काही कन्क्लूड करून असेल. घ्या. कन्क्लूड करून हॅलो घ्या. सर, माझा आवाज येतोय? हो, येतोय. हा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक होता तो सरांनी एकदम डिटेल आणि स्किल्स, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जायसाठी किंवा तिथे एंटर करायसाठी किंवा इंटर्नशिपसाठी तुमच्यामध्ये ज्या स्किल्स पाहिजे आहे त्या स्किल्स तुम्हाला या आजच्या लेक्चर्स थ्रू कळल्या आहेत, आणि त्या कशा आत्मसात करायच्या आहे हे पण कळलं. त्याचबरोबर सरांनी डिटेल इंडस्ट्री बद्दल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय तयारी करायची आहे हे सगळं सांगितलं आहे. त्याचबरोबर प्रश्न कसे येतील याचं पण मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी मी मंगेश डगवाल सरांचं मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या या सेशनसाठी, ऑनलाईन सेशनसाठी नियर अबाउट आज 68-69 म्हणजे 70चा आपण आकडा पार केलेला आहे, आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. हे जे विद्यार्थी आहे यांना खरंच
या सगळ्या लेक्चर्सची गरज होती, म्हणून ते पूर्ण सेशनभर याच्यामध्ये थांबले आहे. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर सगळे जेवढे काही ऑर्गनायझर्स आहे, बॉटनी फॅकल्टीज या लेक्चरसाठी प्रेझेंट आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आजचं हे सेशन इथे संपलं असं जाहीर करते. उद्या सुद्धा याच्या नंतरच्या पॉइंटवर एक सेशन राहणार आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.